Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं किती छान गोष्ट आहे. Amen. आमेन. Always stay in the presence of God. नेहमी देवाच्या सहवासामध्ये राहा. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to learn something new. आज काहीतरी नवीन घेणार आहे मी. Marriage is still adventurous. विवाह अजूनही कोण हसलं? Somebody laughed very loudly. विवाह अजूनही साहसपूर्ण आहे. Marriage is still adventurous. विवाह अजूनही साहसपूर्ण आहे. We'll open our Bibles to Genesis chapter 1 verses 26 to 28. उत्पत्तीचा पहिला अध्याय 26 ते 28 ही वचनं आपण काढूयात. Lord, touch everyone, oh Father, this evening प्रभू आज या सायंकाळी प्रत्येकाला स्पर्श कर. as I'm taking this message on marriage. जसा हा विषय आज मी विवाहावर घेत आहे. Strengthen every marriage. प्रत्येक विवाह तू शक्तिमान कर. Remove all those things which are not from you. अशा सगळ्या गोष्टी त्या लग्नांमधून काढून टाक ज्या तुझ्याकडून नाही आहेत. Let the marriage be a blessed marriage, Lord. आणि तो विवाह ते लग्न अतिशय आशीर्वादित असं असू दे. Thank you, Father. धन्यवाद देव बाबा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen. आमेन. And God said, let us make man in our image after our likeness, and let them have dominion over the fish of the sea, and over the fowl of the air, and over the cattle, and over all the earth, and over every creeping thing that creepeth upon the earth. So God created man in his own image. In the image of God created he him. Male and female created he them. And God blessed them and said unto them, be fruitful and multiply, and replenish the earth, and subdue it, and have dominion over the fish of the sea, and over the fowl of the air, and over every living thing that moveth upon the earth. उत्पत्तीचा पहिला अध्याय त्यातले 26 ते 28 वचन आपण वाचूया. आणि देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिछायेसारखा मनुष्य निर्माण करू, आणि समुद्रातल्या माशांवर व आकाशातल्या पक्ष्यांवर व गुराढोरांवर व सर्व पृथ्वीवर व पृथ्वीवर सरपटतो त्या प्रत्येक सरपटणाऱ्या जीवावर ते धणीपण करो. आणि देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला. देवाच्या प्रतिरूपात त्याने त्याला अस्तित्वात आणले. नर व नारी अशी ती त्याने अस्तित्वात आणली. आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आणि देवाने त्यांना म्हटले, तुम्ही सफळ व्हा व बहुतपट व्हा व पृथ्वी भरा आणि ती हस्तगत करा, आणि समुद्रातल्या माशांवर व आकाशातल्या पक्ष्यांवर व पृथ्वीवर हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनीपण करा. Praise God. देवाला धन्यवाद. From this passage above, हा जो उतारा आहे यातून which gives us the biblical account of creation of man, जो आपल्याला बायबल अनुरूप माणसाची निर्मिती कशी झाली ते सांगत आहे. we know that God's original intention for our universe आपल्याला ठाऊक आहे की देवाचा मूळतः हेतू या सृष्टीसाठी, including millions of humans, probably more now, करोडो अब्जो जी मानवजात आज या पृथ्वीवरती आहे त्यांच्या सकट God has a plan. देवाचा हेतू, देवाची काहीतरी योजना आहे. Whether you are single, whether you are married, तुम्ही एकटे असा नाहीतर तुमचा विवाह झालेला असू दे, whether you are a divorcee or you are divorced, तुमचा घटस्फोट झालेला असू दे, तुम्ही घटस्फोटित असा, God always had a plan. देवाची योजना नेहमी आहेच काहीतरी. That's why Jesus often, whenever he spoke concerning marriage, he took them to the first book, that is the book of Genesis. आणि म्हणून येशू जेव्हा केव्हा विवाहाविषयी त्यांच्याशी बोलले, येशूंनी त्यांना नेहमी उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकाकडे नेलं. Anytime they had some misunderstanding concerning marriage, he would take them to the book of beginnings. कधीही विवाहाविषयीनं त्यांच्यात जर काही गैरसमजूत झाली तर उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकाकडेच येशू त्यांना घेऊन जात आणि शिकवत. In God's original plan, देवाच्या मूळ योजनेमध्ये it was not just one man, but lots of billions of people through that one man. फक्त एक माणूस नव्हता, तर त्या एका माणसाद्वारे अब्जो अशी मानवजात जी निर्माण होणार आहे ती समाविष्ट होती. And God wanted to
have a great plan for each individual. आणि देवाला प्रत्येक व्यक्तीसाठी एक खास योजना ठेवायची होती. And he needed to fulfill this plan for each one of us. आणि प्रत्येकासाठी असलेली ती खास योजना देवाला पूर्णही करायची आहे. Wherever he desired that man should get married, आणि जिथे कुठे देवाची इच्छा असेल तिथे समजा त्या पुरुषाचा विवाह झालाय it falls in your gifting, आणि तुमच्या दानांमध्ये हे जर असलं then God makes sure that that marriage is blessed. तर मग देव ही खात्री करतो आणि खात्रीपूर्वक रीतीनं तो विवाह आशीर्वादित करतो. And wherever your gifting lies to stay single, God has blessed that आणि single समजा person as well. तुमच्यावरती असं आचरण आहे की तुम्ही एकटंच राहायचंय तर त्यावर देव तुम्हाला आशीर्वादित करेल, किंवा तुमच्यासाठी असं आहे की तुम्ही विवाह करायचा आहे तर त्यातही देव तुम्हाला आशीर्वादित करेल. And God always desired that man should have dominion. देवाची नेहमीच इच्छा अशी होती की माणसाचे धनीपण जे लिहिलंय म्हणजे राज्य चालावे. He has to have dominion over this earth. माणसाला या पृथ्वीवरती राज्य मिळावे, धनीपण मिळावे. And man's original purpose to live on this earth was to manage this universe that God has given us. आणि माणसासाठी पूर्वी प्रथम देवाने केलेली योजना अशी होती की माणसाने ही जी सृष्टी, ही जी पृथ्वी निर्माण केलेली आहे ती माणसाने, मानव जातीने सांभाळावी, जोपासावी. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं heaven is God's, स्वर्ग देवाचा आहे, earth he has given to us. पृथ्वी देवाने आपल्याला दिलेली आहे. And so we can see the major difference between heaven and earth. तर स्वर्ग आणि पृथ्वी यामध्ये आपल्याला एक मोठा फरक इथेच दिसून येतो. Earth is completely spoiled. पृथ्वी संपूर्णपणे खराब झाली आहे. But if you see heaven, heaven is still beautiful. पण स्वर्ग जर पाहिलं तर स्वर्ग आजही तेवढंच छान आहे. Because कारण God's reign is 100% in the heavens. देवाचं राज्य 100% त्या स्वर्गामध्ये आहे, चालू आहे. But on the earth, पण पृथ्वीवर since he has given to the fallen man, देवाने पतन पावलेल्या माणसाला धनीपण करायची परवानगी दिलेली असल्यामुळे see the mess we have made of the earth. काय गोंधळ केला या पृथ्वीचा आपण बघा, आणि पृथ्वीची आपण नासधूस केली, ही पृथ्वी आपण खराब केली. But man's original purpose was to manage this earth. पण मनुष्यासाठी देवाने मूळतः योजना अशी केली होती की मनुष्याने ही पृथ्वी सांभाळावी. God said, you manage this earth on my behalf. आणि देव माणसाला म्हणाला होता की माझ्या वतीनं ही पृथ्वी तू सांभाळ. But we know what happened today. पण मग आज आपल्याला ठाऊक आहे की या पृथ्वीचं काय झालंय. We also know there are many, many universes, आपल्याला हेही माहित आहे की अनेक अनेक युनिव्हर्स आहेत, but only one planet was given to humans. पण एकच ग्रह माणसाला दिला गेला. And he prepared everything accordingly, the atmosphere and all such things for man to live. आणि माणसाने त्या ग्रहावर जगण्यासाठी साजेल असं देवाने तिथे सगळं निर्माण केलं. Amen. Amen. And so God created the first man and first woman. तर देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री यांना निर्माण केलं. Not only for the propagation of the human race, आणि फक्त मानवजात त्यांच्याकडनं वाढावी म्हणून नाही, but that they will implement God's plan on his behalf on this earth. पण त्यांनी देवाची योजना देवाच्या वतीने या पृथ्वीवर राबवावी म्हणून. Marriage is not just between a man and a woman. विवाह म्हणजे केवळ पुरुष आणि स्त्रीतला एक मामला असं नसतं. It extends directly to God. ते सरळ थेट देवापर्यंत पोहोचतं. Okay? Normally we try to live as animals live. साधारणतः आपण मानवजात जनावरं जगतात त्या पद्धतीनं जगायला पाहतो. Because animals want to only procreate. कारण जनावरांना फक्त अजून पुढे निर्माण करून ठेवायचं आहे, But for man, पैदाइश करून ठेवायची आहे. पण माणसाचं there is a purpose of God. माणसाचं म्हटलं तर माणसासाठी देवाची काहीतरी योजना आहे. God wants that all the people that are created on this earth may look to him for help and provision. देवाची इच्छा आहे की या भूतलावरती, या पृथ्वीवरती प्रत्येक मनुष्य, पुरुष स्त्री, प्रत्येक मनुष्य जो निर्माण झालेला आहे त्याने मदतीसाठी देवाकडेच बघावे. It's not having 10 children, but are all 10 children walking with God? 10 मुलं मला झाली ते नाही,
10च्या 10 प्रभू चालतायत का ते बोला. There is a heavy responsibility given to the parents. आई बापांवर एक जड जबाबदारी असते Amen. जी दिलेली आहे त्यांना. Normally we quote Genesis 2:18 at our wedding ceremonies. साधारणतः विवाह सोहळ्यामध्ये उत्पत्ती 2:18 आमच्यासारखे कोट करतात, As is recorded by Moses. जसं मोशेने लिहिलेलं आहे. But पण going by everything that has been happening through the ages, अनादी काळापासून जे काही घडत आलंय त्या पद्धतीनं जात राहून I believe that the intention was not just to create one woman, माझा विश्वास आहे की देवाचा हेतू फक्त ती स्त्री तयार करायची एवढाच नव्हता. God wanted both of them to be cheered by God, to be happy in God तर and देवा- happy in one another. तर देवाची इच्छा होती की तो पहिला पुरुष ती स्त्री ते दोघे जण देवामध्ये आनंदी राहावे, एकमेकांसोबत एकमेकांच्या सहवासात आनंदी राहावे. When God made the first man, देवाने जेव्हा प्रथम पुरुष निर्माण केला, there were many animals around. अनेक जनावरं सुद्धा तेव्हा अवतीभोवती होती. Adam named each one of them. आदामाने प्रत्येक जनावराला नाव दिलंय. But he couldn't find that kind of fellowship with animals. तशा पद्धतीचा सहवास आणि सहभागिता आदामाला जनावरांमध्ये सापडली नाही. Though in today's case is different, we are more animal lovers. जरी अलीकडे तर काळच जणू वेगळा आहे हो, जनावर प्रेमी जास्त झाले. But that time Bible says Adam could not find a helpmeet. त्या for him. काळामध्ये बायबल म्हणतं की आदामाला मदतनीस किंवा मदतगार त्या जनावरांमध्ये सापडेना. Not that Bible says he was lonely, but he was alone. असं काही नाही की तो अगदी म्हणजे एकांत त्याला खात होता असं नाही, पण तो एकटा होता. तो There is a difference between being lonely and being alone. एकांत खाणं वेगळं आणि एकटं राहणं वेगळं. He was not lonely because God was with him. देव त्याच्या सोबत होता, त्यामुळे एकांत वगैरे त्याला खात होता असं काही नाही. But he still, God said, I think so he should have a helpmeet. पण तरी देव म्हणाला की मला असं वाटतं की त्याच्यासोबत कोणीतरी मदतगार पाहिजे. Because at that time, कारण त्या वेळेला the Lord used to walk with Adam and talk with Adam. परमेश्वर आदामासोबत चालत असे, बोलत असे. Though the gates were closed after sin fell on this earth, आणि जरी पाप या पृथ्वीवर पडल्यानंतर दार बंद झालेलं होतं तरीही yet we see God used to talk to them before. आपण पाहतो की देव त्यांच्याशी बोलत असे. Amen. आमेन. If God just wanted that, Adam should have a woman, देवाची जर फक्त एवढीच इच्छा असती की आदामाला केवळ एक स्त्री, एक बाई मिळावी, then he wouldn't have even created any kind of physical relationship or any emotional relationship. तर मग देवाने त्यांच्यात काही शारीरिक संबंध किंवा भावुक संबंध असं काही ठेवलंच नसतं. See, there wouldn't have been any birth. आणि मग जन्म झालाच नसता कुणाचा. But to have birth, there should be given a pleasure to man and woman. पण बाळ जन्माला घालणं त्याच्यामध्ये पुरुषाला आणि स्त्रीला काहीतरी सौख्य दिलं गेलं पाहिजे. That's why the pleasure was given to both of them. Otherwise, without pleasure, man is not interested in anything. आणि म्हणून ते सौख्य दोघांनाही दिलं गेलं, कारण की सौख्याशिवाय माणसाला कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट किंवा रस येत नाही. That's why people, today talk differently. आणि म्हणून आज माणसं वेगळ्या रीतीनं बोलतात. The pleasure has gone outside marriage. सौख्य आज विवाहाच्या बाहेर गेलेलं आहे म्हणून But असं. God had given pleasure in the marriage. पण देवाने हे सौख्य विवाहाच्या आत, विवाहाच्या चौकटीत त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला दिलेलं आहे. Amen. That's why Bible says the bed is undefiled. आणि म्हणून बायबल म्हणतं की Marriage बिछाना, bed is undefiled. विवाहाची गादी अमंगळ होऊ शकत नाही. See? And so if they had just stayed with one another तर जर फक्त ते एकमेकांसोबत राहिले असते, without any children, काही संतान वगैरे न होता, they would have died. तर ते वारले असते, मेले असते. That God would have had to make another one, मग देवाला अजून माणूस बनवावा लागला असता, another couple. अजून एक जोडपं तयार करावं लागलं So असतं. every time they died, he had to make another couple. मग ज्या दर वेळेला ते जोडपं मरतंय त्या दर वेळेला देवाला अजून एक नवीन जोडपं, अजून एक नवीन जोडपं असं करावं लागलं असतं. That's why God said, you procreate, you multiply. म्हणून ते म्हणाला तुम्ही बहुगुणित व्हा, तुम्ही Amen. सफळ व्हा. And God gave them that capacity to dominate the whole earth. आणि देवाने ती कुवत त्यांच्यामध्ये घातली, संपूर्ण पृथ्वीवर धनीपण म्हणजे राज्य करायची. That's why you give life to a child. म्हणून तुम्ही संतानाला जीवन देता. It is only because God touched you. का? कारण देवाने तुमच्यावरती तुम्हाला स्पर्श केलेला आहे. Otherwise, nobody can give a child. नाही तर कोणीच संतान देऊ शकत It's नाही. like life. You are giving life to a child. जीवन जीवन पैदा करत आहे, जीव जीवाला जन्म देत आहे. But finally, पण शेवटी
It's the touch of God, that's why children are born. देवाचाच हा स्पर्श असतो की ज्या पायी जोडप्यांना संतान होतात त्यातही देव लागतोच. Amen? आमेन. And God was not scared. If there are billions of people, how will I feed them? आणि देव काही घाबरलेला किंवा घाबरत नाही की आता करोडो माणसं झाली, करोडोनी मानवजात झाली, तर त्यांना सगळ्यांना मी काय खाऊ घालणार, कसं सांभाळणार. देवाला काही हे टेन्शन किंवा काळजी नाही. Otherwise, he wouldn't have said multiply. नाही तर देव त्या दोघांना म्हणालाच नसता की तुम्ही बहुगुणित व्हा. He would have said just add yourselves. देव म्हणाला असता की केवळ थोडीशी बेरीज करा. No. नाही. He said multiply, cover the whole earth. बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका असं देव म्हटलं. I prepared everything on this earth. कारण मी या पृथ्वीवरती सगळं काही तयार करून ठेवलंय. Till today, आजपर्यंत. even after 4,000-5,000 years, you sow a seed, you get wheat. 4-5 हजार वर्षांनंतर सुद्धा आपण बी पेरलं की त्या बीला पीक येतच. You sow a seed, you get a wheat. आणि तुम्ही बी पेरलं की गव्हाचा दाणा त्यातनं उगवतोच. Even till today, we are eating apples and oranges and mangoes. Those things are still coming out of the earth. आजपर्यंत आपण सफरचंद म्हणा का संत्री म्हणा ही सगळी फळं खातोय बी पेरल्याने. आजपर्यंत ते उगवत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God had prepared it for thousands of years. म्हणजे देवाने हजारो वर्षांसाठी हे सगळं मानवासाठी तयार करून ठेवलं होतं. Say, the air we breathe. आणि जी हवा आपण आपल्या श्वासात घेतो. Abraham was breathing the same air that we are breathing today. अब्राम सुद्धा तो तीच हवा स्वतःच्या आत नाकपुड्यांमध्ये घेत होता जी हवा आज आपण घेत आहोत. The sun that you are seeing today, Abraham also saw the same sun. जो सूर्य आज आपण बघतोय तो सूर्य अब्रामाने सुद्धा एके दिवशी किंवा एके काळी पाहिलेला आहे. Amen. आमेन. Nothing is changed. बदललेलं काही God नाही. can take care of billions. देव अब्ज लोकांना सांभाळू शकतो. Praise God. आमेन. But he started with one unit. पण देवाने एका छोट्या संस्थेपासून सुरुवात केली. वी कॅन कॉल इट अ युनिट पासून सुरुवात केली. Amen. Amen. Because God loves a family. कारण देवाला परिवार आवडतो. Because our God is a Trinity God. का आपला देव त्रैक्य आहे. त्रैक्य He is not a single God. एक नाहीये तो. If he एकटा was a नाही. single God, why did he need ears to hear? तो एकटा असता तर मग कशाला कान लागले असते ऐकायला. If you are single, why do you need anybody to hear, or do you have to speak आम्ही to कसं somebody? तुम्ही समजा एकटेच आहात आणि कोणीही नाहीये तर मग कोणी कशाला तुझ्याशी बोलायला हवंय Say- आणि तुला ऐकायला सुद्धा कशाला हवंय. God, the Trinity itself is a family. पण दैवी त्रैक्य हाही एक परिवारच आहे. फॅमिली आहे. And so God created the family unit as the first basic institution to set up and multiply the society. तर देवाने परिवार ही पहिली संस्था निर्माण करून ठेवली हा समाज वाढवायला मानवजात बहुगुणित करायला. Say, God wanted them that they may propagate God, that they may देवाची- tell about God. देवाची इच्छा होती की याद्वारे त्यांनी देवाला पुढे आणावं, देवाविषयी बोलावं, देवाला मोठं करावं. God always wanted Cain and Abel to propagate God. देवाची इच्छा नेहमी होती की काईन आणि हबेलाने सुद्धा देवाला पुढे करून देवाला मोठं करावं, देवाविषयी बोलावं. The earth should be flooded with the word of God आणि संपूर्ण पृथ्वी देवाच्या शब्दांनी भरून जावी. so that he can bless them. म्हणजे त्यांना तो आशीर्वादित करू शकेल असं काहीतरी ते देवाचं चित्र. But that didn't happen. पण तसं झालं नाही. Two groups came up. 2 गट उभे राहिले. Cain has his own group. कायनाचा एक स्वतःचा गट, Abel was killed. हाबेल वारला, मेला. And from that time we saw तेव्हापासून आपण पाहतो the righteous people are always suffering. नीतिमान लोकांना त्रास हा नेहमीच होतो. Because the devil has fed the people that you don't need God. कारण सैतानाने लोकांना हे खाऊ घातलंय खाद्य की तुला देवाची गरज नाही. God wanted our families to build a structure in the civilization where God will be invited in every occasion. देवाची तर इच्छा होती आणि आहे की आपला जो परिवार आहे त्या परिवारामध्ये फॅमिलीमध्ये प्रसंगोप्रसंगी आपण देवाला आमंत्रित करायला पाहिजे. Amen. Amen. That we will bring up our children in the image and likeness of God. की आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांचं संगोपन त्यांच्यावर संस्कार देवाच्या रूपाप्रमाणे आणि देवाच्या आवडीप्रमाणे करावेत. Amen. Amen. It's not just technology advancement. फक्त तंत्रज्ञान आज फार पुढे गेलेलं आहे. टेक्नॉलॉजी फार ऍडव्हान्स झाली आहे. तेवढं फक्त आपण हिशोबात घेऊन चालणार नाहीये बेटा. Because technology will finally ruin people also. कारण शेवटी हे तंत्रज्ञान जर बांधतंय तर पाडतंय आणि नाशही करतंय. Amen. आमेन. ये सेलफोन अगर अच्छा है, अच्छा यूज किया तो अच्छा है, नहीं तो वो उतना ही खराब है. Praise God. That's why it's very important म्हणून हे महत्वाचं आहे. that we understand आपल्याला कळायला हवं that God wants to get involved in our marriage. की देवाला आपल्या विवाहामध्ये गुंतायचं आहे.
And that's what he did with the first man, Adam. आणि पहिला पुरुष आदाम त्याच्यासोबत देवाने हेच केलं. That's why he didn't make Eve along with Adam. आणि म्हणून आदामासोबत त्याने हवा तयार नाही केली एकत्र. He only made Adam. फक्त एकट्याला आदामाला पहिलं निर्माण केलं. He had conversation with him, आदामाशी संवाद साधला, बोलला, built fellowship with him. आदामाशी सहभागिता साधली. After he saw God, आणि त्याने देवाला पाहिल्यावर then God brought Eve in his life. मग देवाने हवेला त्याच्या जीवनात आणलं की पहिला मी, मग ती. That's why before you get married, you should get connected with God and build your stability in God. आणि म्हणून तुम्ही विवाह करण्या अगोदर देवाशी संपर्क साधून देवामध्ये तुम्ही स्थिर स्थावर व्हा पहिले. Even the girl also. मुलींनी सुद्धा Before Eve could see Adam, she saw God. हवेने आदामाला बघण्या अगोदर तिनं देवाला पाहिलं She पहिलं. didn't even talk to Adam ती आदामाशी बोलली सुद्धा नाही. because Adam was put to sleep. का आदामाला झोपी लावलं देवाने त्या दरम्यान. And Bible says it was God who brought Eve to Adam. आणि बायबल म्हणतं की देवाने हव्वेला आदामाकडे आणलं. That means we don't know where she was. याचा अर्थ आपल्याला माहित नाही ती तेव्हा कुठे होती. God just picked up a rib, went far away and created a woman, had conversation with him, and once he came to know that she was strong in him, he brought म्हणजे her to देवाने केवळ Adam. त्याच्यातनं फासळी काढली असेल आणि माहित नाही देव कुठे जाऊन मग तिथे देवाने त्या हवेला निर्माण केलं असेल, देवाने त्या हवेशी सहभागिता साधली असेल, नातं मानलं असेल आणि मग तिला तिथून आदामाकडे आणली असेल. The blessed marriage is when the man gives first place to God and the woman also gives first place to God. आशीर्वादित विवाह तोच असतो की ज्या विवाहामध्ये तो पुरुष पहिलं स्थान देवाला देतो आणि ती स्त्री सुद्धा पहिलं स्थान देवालाच देते. They will never talk about divorce in that आणि house कधीही असलं जोडपं घटस्फोटाविषयी बोलणार नाही. because they both have the fear of God. कारण त्या दोघांमध्ये देवाचं भय आहे. They both know the Bible. त्या दोघांना बायबल माहिती आहे. They know that if I go wrong, my marriage will suffer. त्यांना माहित असतं मी जर कुठे काही चुकलो तर माझ्या विवाहात मला त्रास होईल. If you are in a boat, तुम्ही जर नावेत आहात, you cannot say, let me drown my wife by making a hole in the boat. तुम्ही असं नाही म्हणून चालणार नावेला भोग पाडून माझ्या बायकोला आता मी बुडवतोच. Yes, she will drown first, but by and by you will also drown. अरे ती तर बुडेल रे बाबा, नावेत तू पण आहे, तूही बुडशील ना. Marriage is a combined unit. तर विवाह म्हणजे एकत्रित संस्था The आहे. two become one flesh. दोघे एक देह होतात. Praise God. नो मोर टू. In the mind, in the emotions, in their plannings, everything they have one thought. आणि सगळ्या गोष्टींमध्ये मग मानसिक रीतीनं म्हणा किंवा त्यांच्या विचारांमध्ये म्हणा, योजनांमध्ये म्हणा, ते एक होतात. I'll give you a few points. काही मुद्दे मी तुम्हाला देतो. First point. पहिला मुद्दा, Marriage is for this life. विवाह या जीवनासाठी आहे. Marriage is only for this life. विवाह फक्त या आयुष्यासाठी आहे. Luke 20, 33 and 34. लूक 20, 33 आणि 34. Therefore in the resurrection, whose wife of them is she? For 7 had her to wife, and Jesus answering said unto them, the children of this world marry and are given in marriage. लूक 20 अध्याय 33 आणि 34 वचन. तर पुनरुत्थानात ती त्यांच्यातून कोणाची बायको होईल, कारण ती त्या सातांची बायको झाली होती. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, या काळाचे मुलगे लग्न करून घेतात व लग्न करून दिले जातात. हे फक्त या काळात या जगात घडतं. Now it's very doubtful that the situation that the Sadducees were relating ever took place. आता सदुक्यांनी जी परिस्थिती इथे आणली ती कधी घडली पण होती का याविषयीनं संदेह आहे. They were just putting up a story. सदुकी तिथे एक स्टोरी म्हणजे एक गोष्टच घडवत होते. They are making a story to find out what under such conditions should we do. की एक स्टोरी त्यांनी तयार केली की अशी काही परिस्थिती झाली तर त्या परिस्थितीत आम्ही काय करायचं आम्हाला सांगा. It's a hypothetical case म्हणजे त्यांनी एक अशी स्टोरी, एक कथा, एक गोष्ट बनवून मांडली पुढे. because they wanted to complicate the understanding of the resurrection. कारण की पुनरुत्थानाविषयीची समजूत त्यांना गुंतागुंतीची करून ठेवायची होती. म्हणून त्यांनी हा मुद्दा जो बहुतेक नव्हताही तो मुद्दा असा तयार करून पुढे आणला. Because you know the Sadducees never believed in the resurrection. कारण तुम्हाला ठाऊक आहे सदुक्यांनी पुनरुत्थानावर विश्वास ठेवला नव्हता. And so they wanted to discredit Jesus. म्हणून त्यांना येशूंना श्रेय द्यायचं नव्हतं कारण सदुक्यांनी पुनरुत्थानावरती विश्वास ठेवलाच नव्हता. So if you accept their basic supposition that marriages continue even in heaven, तर तुम्ही त्यांची जी समजूत जर पुढे अशी नेली की हे विवाह स्वर्गात सुद्धा असेच चालत राहतात, then their reasoning was correct. तर मग त्यांचे तर्क बरोबर आहेत. See, it would not be possible to administer marriage in heaven with multiple mates.
कारण विवाहामध्ये त्या लग्नाची सेवा अशा पद्धतीनं करणं शक्य नाही. Because that is the story that they had put up before म्हणजे Jesus. थोडक्यात काय, सदुक्यांनी ही एक स्टोरी बनवून येशूंसमोर आणली की ऐसा हो गया तो फिर क्या करने का. So let's see what they asked. तर आपण बघू त्यांनी काय विचारलं. They said, Teacher, ते म्हणाले, गुरुजी, the law of Moses teaches us मोशेचं नियम शास्त्र आम्हाला शिकवतं that if a man died before he had children, एखादा पुरुष जर त्याला संतान होण्या अगोदर वारला his brother should marry the widow तर त्याच्या भावाने त्या विधवा बहिणीशी लग्न करावं and raise up children for his brother's family line. आणि परिवार सुरू करावा. आपल्या वारलेल्या भावासाठी त्याने मुलं पैदा करावी. And so they said, तर ते म्हणाले we know of a family of 7 brothers. की आम्हाला 7 भावांची एक फॅमिली माहित आहे गुरुजी. The children for his brother's family, the oldest one, आणि जो थोरला होता त्यातला he married. त्याने लग्न केलं. But then soon what happened was, पण मग लवकरच असं झालं, without having children, he died. संतान न होता तो वारला, नवरा वारला तो. And then his Mag- brother married the widow. त्याच्या भावाने या विधवा बहिणीशी भाभीशी लग्न केलं. He also died. तोही वारला. And so it happened, तर असं झालं, third one got married तिसऱ्या भावाने लग्न केलं to the same widow. तिच्याशीच. He also died. तोही वारला. Now, this cannot be a real story. They are just making Ah, it आता ही काय to अशी- find out what Jesus will answer. ही काही खरी कहाणी असू शकत नाही. त्यांनी ही कहाणी तयार केली होती येशू काय उत्तर देतात बघायला. And so it happened, one brother after another brother died तर म्हणे एकामागे एक सगळे भाऊ वारले until each of the 7 had married the widow and died childless. आणि 7ही भावांनी म्हणे त्या स्त्रीशी लग्न केलं पण 7ही वारले संतान न होता. And last of all, the woman also died. आणि मग तीही वारली. And so now, तर आता you tell us, Lord, तुम्ही आम्हाला सांगा गुरुदेव, whose wife will the woman be when she is resurrected from the dead? ती बाई पुनरुक्ती झाल्यावर कोणाची बायको असेल. Very tough question, isn't it? काय प्रश्न विचारला, अवघड एकदम. I'm telling you, I would have been shaken. मी सांगतो ना, मी तर हादरलच असतो असा प्रश्न कोणी मला विचारला असता तर. Can any one of us answer this? आपल्यातला कोणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की ती बाई पुनरुक्ती झाल्यावर त्या 7 कोणाची बायको असेल. Some will say first one, काही लोक म्हणतील पहिल्याची. but second one also got पण married. दुसऱ्यानेही लग्न केलं होतं. Oh, then second one, मग दुसऱ्याने. but third also got married to तिसऱ्याने her. केलं होतं. Whose real wife will she be? मग ती खरी खोरी कोणाची बायको Because असणार she आहे? married all of them, कारण तिने 7 लग्न not केलं. together, but one after the other. एकत्र नाही पण एकामागे एक ते वारले ना. हे किती ट्रिकी. Which of the brothers will be our husband in heaven? तर कुठला भाऊ तिचा खरा खुरा नवरा असणार आहे स्वर्गात. For all 7 were once married to her. कारण 7च्या तिच्याशी लग्न केलं होतं. See, their reasoning wasn't flawed. म्हणजे त्यांच्या तर्कामध्ये कुठे आपण खोट नाही काढू शकत कारण लग्न तर The तिने Sadducees and the Pharisees were very wise people. सदुकी परुषी होतेच फार शहाणे. Praise God, they are not around us now. हुशार होते फार पंडित. बरं झालं आज आपल्या अवतीभोवती नाहीयेत. But the facts पण which they were basing on was not scriptural. ज्या वास्तविकतेवरती आधारित ते आले ते शास्त्राला धरून नव्हतं. Now, only a person who knows the operation of the heaven will be able to answer. आता ज्या व्यक्तीला स्वर्गातली कार्यकारिणी ठाऊक आहे, ज्या व्यक्तीला स्वर्गातलं कामकाज माहिती आहे, तोच हे उत्तर बरोबर देऊ शकणार. The person who has not gone to heaven will never be able to answer this for all eternity. जो व्यक्ती स्वर्गात गेलेलाच नाहीये त्याला स्वर्गातलं कामकाज ठाऊकच नाहीये कसं होतं. हेवन का ऍडमिनिस्ट्रेशन जिसको मालूम ही नाहीये तो उत्तर कसं देणार. Only the one who came from heaven जो can स्वर्गात answer this आला. question. जो स्वर्गातनं आलेला आहे तो एकटाच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार. They thought त्यांना वाटलं that we have put Jesus in a trap आपण येशूंना कसं आता अडकवलं बघा. because कारण we don't believe in resurrection. आमचा नाही विश्वास He पुनरुत्थानावर. believes in resurrection. येशूंचा विश्वास आहे Let us see पुनरुत्थानावर. whether he has the answer. बघू आता काय उत्तर देतो. आता अडकला. So Jesus replied. येशूंनी उत्तर दिलं. Jesus didn't say, I will pray and come, येशू असं नाही come म्हणाले tomorrow. एक्सक्यूज मी प्रार्थना करून उद्या वगैरे सांगतो. नाही नाही. Jesus clearly said, येशू अगदी स्पष्ट बोलले marriage is for people here only on this earth. विवाह फक्त पृथ्वीवरती लोकांसाठी आहे बरं का. हे नवरा बायको वगैरे इथंच फक्त. When they go to heaven, स्वर्गात गेल्यावर they will be like angels. ते देवदूतांसारखे असणार आहेत. In heaven, they don't marry. स्वर्गामध्ये लग्न किंवा विवाह नाहीये. There is no marriage register in heaven. स्वर्गामध्ये विवाहाचं रजिस्टर नाहीये.
There is no solemnizing of marriage. स्वर्गात विवाह सोहळे लावायला लागणार नाहीयेत. Those who are worthy of the resurrection, आणि जे पुनरुत्थानास योग्य आहे they get into glory. ते गौरवात जातील They become immortal. आणि ते अविनाशी होतील. They are like the angels. ते देवदूतांसारखे होतील. Jesus didn't say they will be angels. येशू असं नाही म्हणाले ते देवदूत होतील. No, we are नाही. greater than angels. आपण देवदूतांपेक्षाही मोठे आहोत. You and me, we are greater than angels. तुम्ही आणि मी देवदूतांपेक्षाही मोठे आहोत. Angels don't look like God. देवदूत देवासारखे दिसत नाही. You and I, we look like God. तुम्ही आणि मी दिसायला देवासारखे आहोत. We are made in the image and likeness of God. आपल्याला दिसायला देवासारखं आणि देवाच्या आवडीत बनवलंय. Jesus said, येशू म्हणाले they will all be like angels who never die, who never marry. ते सगळे देवदूतांसारखे होणार आहेत की जे कधीही लग्न करत नाहीत आणि कधीही मरत नाहीत. When the dead come back to life, जेव्हा मृत्यू पावलेला परत सजीव होईल they will be having God's life and they will be called the sons of God. तेव्हा त्यांच्या देवाचं जीवन वाहत असेल आणि त्यांना देवाचे पुत्र असं नाव मिळेल. We will be called the sons of the resurrection. आपल्याला पुनरुत्थानाचे पुत्र असं नाव पडेल. Praise God. देवाला So धन्यवाद. marriage is only for the earth. Make the best use of it. तर विवाह फक्त पृथ्वी पुरताच आहे तर जरा संसार चांगले करा. But also I will add, पण यात मी भर घालतो. Paul said, पॉल बोलला those who are married stay as though you are not married. ज्यांनी विवाह केलाय त्यांनी असं जगावं की जणू मी विवाह केलेला असता. Why? का? Because कारण we have to go to heaven. आपल्याला स्वर्गात जायचंय. So let your focus be on God, तर लक्ष देवावर ठेवा असं म्हणायचं God's प्रयत्न. purpose. देवाचा संकल्पावर लक्ष ठेवा. The असा marriage of the world and the marriage of the people of the kingdom is very different. जगातलं लग्न किंवा विवाह आणि देवाच्या राज्यातलं कोकऱ्याचा विवाह किंवा लग्न फार फार Our फार वेगळं आहे. marriage, believers' marriage, unbelievers' marriage, there is a vast difference. आणि आपलं जे काही लग्न असतं विवाह असतात बिलीवर लोकांमधले तो विवाह आणि जगातल्या लोकांचे जे विवाह असतात त्याच्यामध्ये फार फरक आहे, तफावत We आहे. have one focus. आपलं लक्ष एकच असतं. We know what we are doing. आपल्याला माहित असतं की आपण काय करतोय नेमकं. Amen. लग्न करताना मी काय करतोय हे नेमकं आपल्याला माहित We असतं. know why God has bound us together. आणि का देवाने आपल्याला दोघांना बांधलंय हेही आपल्याला माहित असतं. Because कारण- one can chase 1,000, two can chase 10,000. 1,000ला पळवेल तर 2 10,000ला पळवतील. If one falls, the other will be there to lift him up. एक पडला तर दुसरा त्याला उचलायला तिथे हजर असेल. Praise God. हे सगळं आपल्याला ठाऊक असतं. Amen. आमेन. One can pray a powerful prayer, but two can pray a very powerful prayer. एक माणूस सामर्थ्यवान प्रार्थना करील तर दोघं जण अतिसामर्थ्यवान प्रार्थना If two करतील. of you shall agree touching anything on earth, it shall be done by my Father in heaven. तुमच्यातले दोघे जण पृथ्वीवरच्या कुठल्याही गोष्टीवरती सहमत करून जर प्रार्थना त्यांनी केली तर स्वर्गीय बाप त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल असं वचन आहे. Praise God. Amen. The scripture speaks of two becoming one flesh in marriage. शास्त्र वचन विवाहामध्ये ते दोघे जण एक देह झाल्याविषयी बोलत आहे. One flesh. एक देह नवरा आणि बायको. And angels don't have flesh. देवदूतांना देह नाहीच आहे. Correct? हो की नाही? So when we go to heaven, you will not have flesh. तर स्वर्गात आपण गेल्यानंतर ही सुंदर काया नसणार आहे. Flesh and blood cannot inherit the kingdom of heaven. रक्त मांस आणि हे शरीर स्वर्गात नाहीच जाऊ शकत. Yes, 1 Corinthians 15:50. लिहिलेलं आहे 1 करीन 15:50. Flesh cannot go to heaven. हा देह हे मांस स्वर्गात जाऊ नाही शकत. Blood has no place in heaven. रक्ताला स्वर्गात जागा नाही आहे आपल्या. Only the blood of Jesus has place in heaven. फक्त येशूंच्या रक्ताला स्वर्गात जागा आहे. So marriage is an earthly institution तर विवाह पृथ्वीवरची एक संस्था आहे. limited to flesh and blood. रक्त मांसाविषयीनं तेवढीच आहे As long मर्यादित. as we are mortals जोपर्यंत आपण आहोत and will not be existing in heaven as a married couple. तर स्वर्गामध्ये काही आपण विवाहित जोडपी म्हणून राहणार नाहीये. As our life is temporary, जसं आपलं जीवन तात्पुरतं आहे marriage also is temporary. तसा आपला विवाह सुद्धा या पृथ्वी पुरताच तात्पुरता आहे. On this earth, या पृथ्वीवर flesh has a time period. देहाला एक वेळेचं बंधन आहे. Flesh cannot stay forever. हा देह या पृथ्वीवर कायम राहू नाही शकत. Amen. आमेन. That is why म्हणून a person whose mate has died ज्या व्यक्तीचा जीवन साथीदार वारलाय is free to remarry. तो परत लग्न करण्यास मोकळा आहे. Because तो किंवा ती कारण as long as he has flesh, जोपर्यंत त्यांना देह आहे he can marry. ते विवाह करू शकतात. The moment he dies, ज्या क्षणाला ते मरतील there is no marriage because he has no flesh. मग विवाह नाही कारण देह राहतच नाही. देहांत म्हणतात ना मराठीत देहांत झाला
तोच हा. देहाचा अंत अंत झाला. See, ऑल डन फिनिश. when flesh is ended, your marriage is ended. देहांत म्हणजे विवाहाचाही अंत वर जाताना. So marriage pertains only to this life. तर विवाह केवळ या आयुष्यापुरता आहे, या पृथ्वीपुरता आहे. So don't say, oh, when I go to heaven, first thing is I will run to meet my spouse. तर स्वर्गात I गेल्यावर don't असं know. असं म्हणू नका की स्वर्गात गेल्यानंतर पहिलं तर मी माझ्या नवऱ्याला भेटणार आहे. Because Correct. what about those singles? ते जे एकटे आहेत त्यांचं काय मग? They will feel bad then. त्यांना वाईट वाटेल ना. That's why there is no marriage there. म्हणून स्वर्गामध्ये विवाह नाहीच आहे. We will only be sons of God. आपण सगळे देवाचे पुत्र असणार आहोत. God does not even have grandchildren. देवाला नातवंड सुद्धा नाहीयेत. Because where there is family, there is grandchildren. कारण जिथे फॅमिली असते, परिवार असतो, तिथं नातवंड पतवंड होतात. There will not be procreation in heaven. स्वर्गामध्ये नसणार आहे हे सगळं. The number which comes on the final day will be the last number. शेवटच्या दिवशी स्वर्गामध्ये जो लोकांचा आकडा किंवा संख्या येणार, बस तेवढेच, त्याच्यात वाढ नाही होणार. No new birth त्याच्यामध्ये नवीन जन्म होणार नाही, No प्रसूती होणार death. नाही, कारण विवाहच नाही and no death. आणि मरण पण होणार नाही. Amen. आमेन. But will we love our spouses there in heaven? पण मग स्वर्गात गेल्यावर समजा आमची ही आम्हाला दिसलीच तर It will not be romantic love. It will be agape love. एकमेकांवरती आमचं प्रेम असेल का? असेल, पण ते अगापे असेल, लग्नातलं रोमॅन्टिक नसेल. It will not be limited to just one person. आणि ते एका व्यक्तीपुरतं नसेल फक्त See, अगापे प्रेम. we can be sure that, heaven will surpass all our expectations. आणि स्वर्ग तर आपल्या सगळ्या आशांच्या पलीकडचं असणार आहे. And I know, आणि मला माहित आहे whether you are married here on earth or not, तुझा इथे या पृथ्वीवरती विवाह हो किंवा न हो, whether your spouse stays with you here or not, तुझा जीवन साथीदार इथे या पृथ्वीवर तुझ्या सोबत राहो नाही तर न राहो, when you go to heaven, स्वर्गात तू गेल्यावर not one person will be disappointed. एक व्यक्ती नाराज होणार नाहीये. Not one person will be एक disappointed. व्यक्ती स्वर्गात गेल्यावर नाराज होणार नाहीये. Here you will be disappointed. इथे ती नाराजी बिराजी सगळं इथे. You see somebody else's life and say, oh, I also should have got married. कोणाचं तरी दुसऱ्याचं जीवन आपण बघतो आणि म्हणतो अरे मी पण लग्न करायला हवं I should होतं. have started husband hunting at the age of 20. आणि मी सुद्धा 20 मध्येच नवरा शोधायला सुरुवात करायला हवी होती. हो का? Delay झालं आपलं. हा 20 See, का? all that pain, suffering, nothing will be there in heaven. या सगळ्या वेदना, नाराजी, त्रास स्वर्गात काही नसणार आहे. Today, many people use logical reasoning to try to discredit God's word. आज अनेक लोकांना देवाच्या शब्दाचं श्रेय काढून घ्यायला आपले काहीही तर्क लावतात. That's why Jesus shut the mouth of the Sadducees. म्हणून येशूंनी त्या सदुक्यांचं तोंडच बंद केलं. He said, म्हणाले they err. They do not know the scriptures, nor the power of God. यांना शास्त्रवचन ठाऊक नाही, यांना देवाचं सामर्थ्यच माहित नाहीये. That's why your arguments have no merit. म्हणून तुमच्या वादांमध्ये काय अर्थच नाहीये. You should reason only according to the scriptures. तुम्ही फक्त शास्त्र वचनाला धरून तर्क करा. Any reasoning outside the scriptures has no base. बायबलच्या वचनांच्या बाहेरचे तुम्ही काही तर्क घेऊन वादिवाद घालायला बसला तर एक तर त्याला काही आधार नाही, पाया नाही, वेळ वाया घालवू नको. Praise God. Amen. Otherwise, what will happen? नाही तर काय होईल? Those people who are married, ज्यांचं लग्न झालंय they will meet their wife. ते आपल्या बायकोला They'll meet their भेटतील, children. मुलांना भेटतील. And those who didn't get married, ज्यांचं लग्न नाही झालं, like Apostle Paul, प्रेषित पॉल सारखे, worked so much for God's kingdom, ज्यांनी देवाच्या राज्यासाठी एवढं काम केलं, he'll be standing in one ते एका corner कोपऱ्यात असे उभे and राहतील looking, आणि बघतील saying, see, so nice आणि family they म्हणतील have. कितना अच्छा फॅमिली आहे. That is not heaven. ते स्वर्ग नाही, तसं स्वर्ग नाहीये. ये हे- फॅमिली सॉल्वेशन नाहीये. ये अकेले का है. Praise God. उधर मिस्टर मिसेस नहीं चलेगा. उधर एकला चालो रे बाबा, एकला चालो रे. Second point, दुसरा मुद्दा, forgiveness in marriage. विवाहात क्षमा Very important. अतिशय महत्वाचे. If you want your marriage to function and last long, forgiveness should be the top. तुझी जी इच्छा आहे की तुझा विवाह फार लांब काळ चालावा, व्यवस्थित चालावा, तर क्षमा तुला त्या विवाहामध्ये घ्यावी लागेल. 1 John 1:9. एकमेकांना क्षमा करावी लागेल. 1 योहान 1:9. If we confess our sins, he is faithful and just to forgive us our sins and to आपण cleanse आपलं- us from all unrighteousness. आपण जर आपलं पाप कबूल केलं तर तो न्यायी आणि विश्वासू आहे. तो आपल्याला आपल्या सगळ्या अधार्मिकतेपासून साफ करेल, सगळ्या पापांपासून आपल्याला साफ करेल. It's so unfortunate today in a marriage, पण आज ना फार दुर्भाग्याची गोष्ट आहे की विवाहांमध्ये if there is a series of memories or
wretched memories काही वाईट अशा स्मरणा of the past sins or whatever, भूतकाळातल्या पापांचं काही वाईट आठवणी जर असतील, people bombard the spouses with those past memories. भूतकाळातल्या पापांच्या जर काही वाईट आठवणी असतील तर नवरा बायको त्या विषयीनं एकमेकांवरती गोळे फोडतात. They should not. असं नाही करायचं. If whatever you have done or your spouse has done, काही तू केलं, समजा तुझ्याकडनं काही झालं, तुझ्या नवऱ्याकडनं बायकोकडनं झालं काही, if you are repented आणि त्याचा जर तू पश्चाताप केलाय खराखुरा, and then the partner has forgiven you, आणि तुझ्या नवऱ्यानं किंवा बायकोनं तुला क्षमाही केली आहे, next time any fight comes up, they should not bring the past. पुढच्या वेळेला परत समजा काही भांडण झालंच तर तो भूतकाळ परत उकरून काढायचा नाही. Very unfortunate that people start digging up हो the ना. old past हो. and bring it in the present. पण दुर्भाग्याची बाब आहे, विवाहांमध्ये नवरा बायको कधी भूतकाळ झालेलं सारखं 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 परत आणतात. A happy marriage depends not only on the present, आनंदी विवाह फक्त वर्तमानावरती अवलंबून आहे एवढंच नाही, but what you did about the past. पण भूतकाळाचं, त्याचा भूतकाळ, तुझा भूतकाळ, त्याचं तू काय केलंय याच्यावर सुद्धा आनंदी विवाह अवलंबून आहे. Amen. आमेन. Now everybody has a dark past, whether 10% or 100%. सगळ्यांच्या जीवनात काळा भूतकाळ 10%, 5%, सगळ्यांच्याच जीवनात असतो बेटा, सगळ्यांच्या. Yes. त्यातनं कोणी वंचित नाही. Whether it is 1% 1% or असो, 50% or 100%. 5% असो, 10% असो, 50% असो, काळा भूतकाळ प्रत्येकाच्या जीवनात असतो. And after you came to the Lord, आणि मग तुम्ही प्रभू येशूकडे आल्यावर most of it is gone. त्यातला तो भूतकाळ जास्तीत जास्त गेलेला असतो. You have rectified yourself. कारण तुम्ही तुमच्या चुका सगळ्या सुधरवलेल्या असतात की आता असं नाही, आता असं, हा मार्ग, And God honors you. आणि देव तुझा मान करतो. And when both of them come with that kind of thinking, आणि दोघे नवरा बायको जेव्हा या पद्धतीच्या विचारधारेनं येतात that yes, की हो, I also had a dark past. माझाही काळा भूतकाळ होता, I should forgive my spouse. मी माझ्या जीवन साथीदाराला क्षमा करायलाच हवी आहे, I पण have to माझाही overlook certain things. काही गोष्टींकडे मी दुर्लक्ष करायला पाहिजे. That marriage will be blessed. म्हणजे काय होईल, तो You will विवाह stay आशीर्वादित, together. तो विवाह आशीर्वादित राहील, तुम्ही एकत्र राहाल. Many marriages have been threatened by the backlash of past sins. अनेक विवाहांमध्ये मात्र दहशत येते भूतकाळातल्या पापांची, की तू असं पूर्वी केलं होतं, तसं केलं होतं, हे असं, Because some of them have not been confessed. कारण त्यातल्या काहींची कबुली त्यांनी केलेली नसते त्या भूतकाळातल्या गोष्टींची, But only found out. पण फक्त त्यांना कळलेलं असतं की अच्छा तुमच्या Don't भूतकाळ- wait till it is found out. पण ते सापडेपर्यंत वाट नका बघू की आता And मला then कळलं, I will forgive. आता मला Or then कळलं, I will ask for forgiveness. मग आता मी क्षमा मागीन आणि मग आता मी क्षमा करीन, मला तर माहितीच नव्हतं आतापर्यंत. Say, असं नको. don't wait till your partner finds out your mistake. तुमचा जीवन साथीदार तुमची चूक शोधून काढेपर्यंत वाट बघत बसू नका. Amen. हिशोब रोज रात्री उरका. Immediately, if you have made a mistake, even in the past, just say, please forgive me. समजा भूतकाळात काही चूक तुझ्याकडनं झाली असेलही, लगेच क्षमा मागायची की मला क्षमा कर. One lady, एक बहीण she became a believer, बिलीवर झाली, and after marriage, लग्नानंतर she thought, I will confess all my past to my husband. तिला असं वाटलं की माझा सगळा भूतकाळ मी माझ्या नवऱ्याला सांगेन. And she told him every dark story of her life. आणि तिनं आपला संपूर्ण भूतकाळ, सगळे काळे काळे चट्टे पट्टे त्या भूतकाळातलं सगळंच नवऱ्याला सांगितलं. The man was not strong. तो तिचा नवरा काही इतका खंबीर नव्हता. In 1 month, he gave her a divorce. एका महिन्यातच तिला सोडून दिली त्यांनी. It's not advisable Ah. to share everything. You share it with God. देवाला तुम्ही सगळं सांगा, पण बाकी अशा वेळेला तुम्ही सगळंच काळं कुट्ट सांगायला पाहिजे असं गरजेचं नाही. If you have rectified your life, तुम्ही जर तुमच्या चुका सुधरवलेल्या आहेत आणि your past is gone. जीवन जर सुधरवलेलं आहे तर येशूत आल्यावर तुमचा भूतकाळ गेलेलाच आहे. आता Are you getting me? कशाला तो परत आणि वर्णन करून त्यांना सांगायचा, You don't need to. गरज नाही ना. If the man is not strong, तो or तुझा if the पुरुष. woman is not strong, ती तुझी बायको किंवा तो तुझा नवरा जर प्रभूमध्ये एवढा खंबीर नसेल तर मी असं होतं. danger. तर The मग तो marriage काय? will break. मग तो विवाह तुटू शकतो. Amen. तुम्ही तर चांगल्या हिशोबाने सांगायला गेले असाल, पण समोरच्याला म्हणजे त्याला किंवा तिला नाही झेपलं She came and told me. तर तिने येऊन मला सांगितलं. I said, you did
a mistake. म्हटलं चूक केली ना No, बाई. but we have to be right. नाही पण पास्टर आपण बरोबर राहायचं ना. I said certain things you should not tell because your husband was not strong. म्हटलं बरोबर राहायचं बरोबर आहे पण काही गोष्टी सांगायची गरज नाही ना. ते भूतकाळातलं सगळं होऊन गेलेलं आहे. And तुझा have you नवरा- rectified it? तुझा Yes. नवरा एवढा खंबीर नाही. तू तुझी चूक सुधरवली आहे का आता? Yes. हो. Then it is gone into the sea. मग तू तुझी चूक जर सुधरवलेली आहे आणि जीवन तू तुझं सुधरवलेलं आहे तो भूतकाळ सगळा गेलेला आहे Bible says, समुद्रामध्ये. I have buried your sins deep into the sea. बायबल म्हणतं की तुझा भूतकाळ मी सगळा समुद्राच्या पोटात अगदी फेकून दिलेला आहे. Don't go with a net and start bringing it out. तर जाळं टाकून तो भूतकाळ तू परत वर कशाला आणत आहे? Many homes have been wrecked because of such confessions. पण अनेक घरांमध्ये अशा पद्धतीची कबुली ते एकमेकांना करत राहतात आणि त्यामुळे त्रास होतो. The main thing is, मुख्य गोष्ट अशी आहे confess any past wrongs to God. भूतकाळात समजा तुमच्याकडनं काही चुका झालेल्या असतील तुम्ही देवाला पहिलं सांगा And resolve to be true to your marriage vows. आणि देवाला कबूल केल्यानंतर ठरवा की माझ्या विवाहातल्या कराराशी मी इमानदार राहणार आहे. And absolve the black past by a spotless present. आणि तो सगळा काळा भूतकाळ जो आहे तो अगदी निष्कलंक अशा वर्तमानात आणा की ज्याच्यावर डाग नाही. Let your present of today be spotless. तुझा आजचा वर्तमान निष्कलंक कर की Then you will have no guilt in you. म्हणजे तुला दोषी भावना राहणार नाही. But if you continue that पण त्याच्यातच जर तू तसाच with all राहिला your mistakes, त्याच चुका परत then that is dangerous. तर मध्ये धोकादायक असतं कारण मग तुझंच तुला खात राहतं ते. Amen. So some of the things you need to apply wisdom. तर काही गोष्टींमध्ये ना असलेलं डोकं वापरायचं. And sometimes if the husband also does not get angry at that moment, आणि कधी कधी नवरा समजा त्या क्षणाला जरी नाही चिडला he will carry it in his heart. तो हृदयात ठेवेल ते सगळं की मला ही असं असं बोलली होती. Next time, even if your wife talks to somebody, he will say, "What? Who is she हो. talking मग to?" पुढच्या वेळेला तुझी बायको तुला आणि You कुणाशी are- पण बोलताना yes. दिसली तर तो लगेच म्हणेल कुणाशी कशाला You are बोलती?" creating doubt in his heart. शंका निर्माण केली ना तू त्याच्या हृदयामध्ये Your past is gone. तुझा भूतकाळ गेलेला आहे. Your present is beautiful. वर्तमान तुझा सुंदर You are a आहे. new creation तू today. नवीन निर्मिती आहे. आज कशाला All ते- things have gone. जुन्या गोष्टी गेल्या Behold, all things have become new. सर्व गोष्टी नवीन झालेल्या आहेत. पण ते सगळं बोलून त्याच्या मनात तू शंका घातली तर कुणाही बरोबर बोलताना बघितलं की याला शंकाच येते. Say, मग आता काय? third point. तिसरा मुद्दा Marriage as a prize. विवाहामागे किंमत मोजावी लागते. हो Here, every second day, people get married, हो इथे दर दुसऱ्या दिवसाला लोक विवाह करतात. and they don't know that there is a prize for the marriage. काय पत्ता नाही त्या लोकांना त्या विवाहामागे किंमत मोजावी लागते. I know one girl. मला एक मुलगी ठाऊक आहे. Often she used to say, "I want to get married. I want to get married. I want to get married. सारखं ती तेच म्हणाय मला लग्न करायचं मला लग्न करायचं मला लग्न करायचंय. I'm not getting a person. I want to get married." मला मुलगा मिळतच नाही मला मुलगा मिळतच नाही. Please मला लग्न pray, करायचं. pastor. माझ्यासाठी Please pray, प्रार्थना pastor. प्लीज पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. I said, लगीन "Okay, I'll घाई. pray. I'll pray." तिला झाली लगीन घाई And then when she married, आणि जेव्हा ते लगीन तिने केलं after 1 year एका or वर्षाने 2 years, 2 वर्षांनी "Pastor, I don't like this marriage. पाच हा मुलगा मला हा विवाह मला हे लगीन आवडतच I नाही. don't know why I got married. माहित नाही मी का लगीन केलं. I हो का? shouldn't have got married." नको मी pastor." लग्न करायला हवं होतं म्हणे. मग तेव्हा बुद्धी कुठं गेली होती? गवत चरायला. Genesis 2:18. उत्पत्ती 2:18. And the Lord God said, "It is not good that a man should be alone. I will make him an helpmeet for him." उत्पत्ती 2:18. आणि यहोवा देव म्हणाला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा मदतगार करीन. So husbands, love your wives, तर नवऱ्यांनो आपापल्या बायकोवर प्रेम करा. even as Christ loved the church and gave himself for it. कसं प्रेम करा? ख्रिस्ताने चर्चवर कसं प्रेम केलेलं आहे आणि आपल्या स्वतःचा प्राण चर्चसाठी दिलेला आहे तसं पतींनी आपल्या पत्नीवर प्रेम करा. Yes. Ephesians 5:22. इफिस 5:22 मध्ये लिहिलेलं आहे. Husbands, love your wives as Christ loved the church and gave his life for it. पतींनो आपल्या पत्नीवर ख्रिस्ताने जसं चर्चवर प्रेम करून चर्चसाठी आपला प्राण दिला तसं प्रेम करा. And then it says, मग लिहिलंय "Wives, submit to your own husbands as unto the Lord, for the husband is the head of the wife, even as Christ is the head of the church, and he is the savior of the body." इफिस करास 5वा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन आपण वाचूच या. बायकांनो प्रभूच्या अधीन असल्याप्रमाणे तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा कारण जसा ख्रिस्त ही मंडळीचा मस्तक आहे तसा नवरा बायकोचं मस्तक आहे. Praise God. आमेन. Some of the women, they come out of the headship of the man.
पण काही बायका मात्र पुरुषाच्या मस्तकपणातनं बाहेर येतात. They should not. असं करायची गरज नाही. God has placed you there. देवाने तुला जिथं ठेवलंय तिथे राहा. No, but you don't know, Pastor, I earn more than my husband. नाही पण पास्टर माझा पगार माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त आहे. I'm talking about spiritual headship. अरे मी आध्यात्मिक प्रमुखगिरीविषयी बोलत आहे. There has to be a hierarchy of headships. आणि जी प्रमुखगिरी जी असते, पुढारी पण जे असतं, मस्तक पण जे असतं, त्याचा एक क्रम आहे. Wife should be under the headship of the husband. बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या Christ is the मस्तकाखाली. head of the husband. नवऱ्याचं मस्तक ख्रिस्त, God is बायकोचं the head of मस्तक. Christ. आणि देव ख्रिस्ताचं मस्तक. That has been set up. म्हणजे देवाखाली ख्रिस्त, ख्रिस्ताखाली नवरा, नवऱ्याखाली बायको. त्यात Amen. पगार कुठून आला? Marriage is a wonderful institution ordained by God. विवाह छान संस्था आहे देवाने निर्माण केलेली. It has been spoilt by our own ways of living. आपल्या स्वतःच्या जगण्याच्या मार्गांनी हे विवाह सगळे खराब करून टाकले. Just as every item, that you purchase from the market has a price tag on it, आणि मग जसं बाजारातनं जी प्रत्येक गोष्ट आपण घेतो त्याच्यावर किंमत लिहिलेली असते, marriage is not different from it. तसं विवाह पण काही वेगळा नाही. It has विवाहामागे a price. किंमत मोजावी लागते बेटा. When you मनातील bring a जसं- spouse home, जेव्हा तुम्ही जीवन साथीदार घरी आणता carries a price tag. त्याच्या मागे किंमत असते You have to pay. आणि ती किंमत मोजावी लागते. Even if he or she stays in that house, there is a price to pay. तो किंवा ती त्या घरात राहताना ती किंमत मोजायला लागत असते आणि ती किंमत मोजायची असते. There are sacrifices. त्याग करायला लागतो. There are commitments. काही करार असतात You have to put in place if you want to have a successful marriage. आणि ते सगळं जागच्या जागी ठेवायचं असतं जर आपल्याला यशस्वी विवाह हवा असेल तर. Amen? आमेन. Otherwise, then people just live just as नाही they तर मग want. माणसं तर काय बाबा, ज्याला जसं जगायचं तसं जगतात. Today they married, tomorrow they divorce. आज तर कायच सांगायचं, आज लग्न झालं आणि उद्या डायव्हर्स, उद्या घटस्फोट झाला. Some of the marriages, एका दिवसात. are already dead, आणि काही विवाह ऑलरेडी मेलेले आहेत but still they are living. तरी जगतायत. See? काही विवाह Marriage life is already dead, त्यांचं विवाहित जीवन मेलेलं आहे but still they are staying पण together आपले एकत्र राहत आहेत. because of the society. का? समाजापायी. What will society say? समाज काय म्हणेल, Forget about what society will say. Think on what God will say. समाज काय म्हणेल ते सोड रे. देव काय म्हणेल त्याचा विचार कर आणि नीट राहा एकत्र. Sometimes the wife pays the greater price. कधी कधी बायको मोठी किंमत मोजते, She stays ती राहते because of the children. मुलांपायी. But you don't stay there because of your children. पण मुलांपायी बळजबरीनं राहायचं नसतं ना, की आता काय करायचं पर्यायच नाही, मुलांपायी राहते हो. Sometimes the husbands also say, कधी कधी नवरेही म्हणतात she will leave, but once I have a child, she will not leave. ती आता जाईल पण जर संतान झालं ना तर मग नाही जायची. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? हा? Where were the children when you got married? लग्न केलं तेव्हा मुलं कुठे होती? It was not the children who brought you together. मुलांनी तुम्हाला एकत्र आणलंय का? It was your love. तुमचं प्रेम For one another एकमेकांवरचं ना, that brought you तुमचं together. एकमेकांवरचं प्रेम तुम्हाला एकत्र घेऊन आलं ना, And let that love always remain आणि ते प्रेम नेहमी असू दे, till the very end. अगदी अखेरीपर्यंत असू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Anything from far always looks very बघा लांबून pretty and nice. काहीही जरी असलं ना, कुठलीही गोष्ट लांबून फार छान दिसते. Once that person comes home, एकदा तो व्यक्ती घरी आला, it's the same old story. तेच मग Amen. ये रे माझ्या मागल्या. Fourth point, चौथा मुद्दा, prices to pay. किंमत काय काय मोजावी लागते. A good marriage comes with a high cost, चांगल्या विवाहामागे एक फार मोठी किंमत असते which is beyond the cost of an exotic wedding garment or ring. आणि ती किंमत तुमच्या लग्नाच्या अंगठीपेक्षाही किंवा लग्नाच्या गाऊनपेक्षाही किंवा शालूपेक्षाही किंमतवान असते. Some people spend lavishly for हो the ना, wedding. काही लोक लग्नावरती असा पैसा खर्च करतात And in 6 months, that marriage is gone. आणि 6 महिन्यात ते लग्न तुटतं And the second marriage, they have it in court. आणि मग दुसरं लग्न करतात तेव्हा कोर्टात करतात. असंच होणार ना, See? Because there is no money to pay. का पैसाच राहा. पहिल्यावर सगळं लुटलं तर आता दुसरं कोर्टात. Amen. आमेन. I'll speak on that area also once. त्या भागावर पण मी एकदा बोलणार आहे. How much you need to spend for the marriage and wedding. हा, विवाह ठरले घरामध्ये
की त्या विवाहांवरती किती पैसे खर्च करायचे. Amen. Now, this cost would be paid with a lot of determination, आता ही किंमत जी विवाहात मोजायची असते ती निश्चय करून मोजायची असते. hard work, त्याच्यामध्ये परिश्रम असतात, and prayers, ठरवावं लागतं, प्रार्थना करावी लागते, and fear of God. देवाचं भय लागतं. Both should live in the fear of God. दोघेही जण त्यात देवाच्या भयाने जगले पाहिजे, असे मोकाट सुटलेले नाही पाहिजे. Some of the prices that you have to pay include विवाहांमध्ये ज्या काही किमती मोजायला लागणार आहेत त्यात giving up on individualism. स्वतंत्रता थोडीशी सोडून द्यावी लागेल. Say, many times we अनेक वेळा are very independent people. आपण फार स्वतंत्र असतो. You have to leave that independency in order to achieve unity with a purpose. ती थोडीशी स्वतंत्रता सोडून द्यावी लागेल अशासाठी की आपल्याला एकत्र राहायचं आहे. Even in the area of finance, पैशात सुद्धा you have to lose that individualism. पैशामध्ये सुद्धा ती स्वतंत्रता थोडी सोडून दिली पाहिजे की हा माझा पैसा आहे. Both of you should decide on anything you want to buy. दोघांनी मिळून ठरवा जे काही घ्यायचं असेल, जे काही करायचं असेल त्यावर. मग जरी बायकोचा पगार जास्त असला तरी सुद्धा This is my money, that is your money. No. हा माझा पैसा आणि तुझा पैसा हे बरोबर नाही. This is our money. हा आपला पैसा आहे, This is our house. हे आपलं घर आहे, This is our children. ही आपली मुलं आहेत म्हणा. Amen. आपली मुलं आहेत, डाउनलोड नाही केलेली. 1 Corinthians 3:3 Paul says, 1 करीन 3:3 पॉल म्हणतो, For you are yet carnal, for whereas there is among you jealousy and strife, are you not carnal and walk after the manner of men? 1 करीन 3:3 कारण तुम्ही अजून दैहिक आहात, कारण तुम्हामध्ये हेवा व भांडण व फुटी आहेत. यावरून तुम्ही दैहिक आहात आणि माणसांच्या रीतीप्रमाणे वागताय की नाही. So if you are controlled by your own desires, then you are still a baby Christian. तर तुमच्या स्वतःच्या स्वेच्छाच जर तुमच्यावरती प्रबळ आणि हवी होत असतील तर तुम्ही ख्रिस्तात अजून बालक आहात असं म्हणावं लागेल. Boys should not get married, girls should not get married. मुला मुलींना लग्न करायचं नाही. Only mature Christians should get married. समंजस ख्रिस्ती लोकांनी लग्न करायचं आहे. Because this is not a play. कारण हे नाटक नाहीये. You need serious, committed people. त्याच्यामध्ये गंभीर करारी माणसं लागतात. The man should be committed. तो पुरुष करारी पाहिजे, Woman also should be committed. ती स्त्री पण करारी पाहिजे. हे नाटक नाहीये, It's not just fun. फक्त गंमत नाहीये. वी कॅनॉट फेक. Amen. We God. need to be controlled by God's desires. देवाच्या इच्छांद्वारे आपल्यावर नियंत्रण लागेल. Amen. आमेन. If you are jealous of one another, नवरा बायकोमध्येच एकमेकांविषयी न तिरस्कार, ईर्ष्या, if you have hatred towards one another, चळफळाट, एकमेकांविषयी wanting तिरस्कार our own way, आणि मला तर मी म्हणीन तसंच मला करायचं असं जर काही that आलं marriage will always have problems. त्या विवाहामध्ये नेहमी त्रास होणार. Some people behave as they don't belong to the Lord. काही लोक असे वागतात की जणू ते प्रभूचे नाहीच आहेत. Say, you are God's. तुम्ही प्रभूचे लोक You are आहात the ना. children of God. तुम्ही देवाची मुलं आहात ना. Focus on God. देवावर लक्ष केंद्रित What करा will ना. God think? देव काय विचार करेल. How can somebody think that if I break relationship with my wife, God will still bless me? माझ्या बायकोशी मी माझं नातं तोडून टाकणार आणि तरीही देव मला आशीर्वादित करणार, अशी जी विचारधारा काहींमध्ये येते ती कशी हो येते. God is just a just God. देव न्यायी देव आहे. That's why Bible says how pleasant it is for brethren to dwell together. in म्हणून बायबल unity. म्हणताना स्तोत्र संहितेत की बंधुजनांनी एकत्र राहणं किती छान आहे. It's like the scented oil that flows down. सुगंधी द्रव्य वरून खाली वाहिल्यासारखं ते आहे. Psalm 133, 1 to 3. स्तोत्र 133 1 ते 3. It's not just brethren, it is speaking about a family. आणि बंधुजन म्हटलं तर फक्त भाऊ बहिणी नाही, परिवाराविषयी लिहिलंय ते. It's speaking about harmony and unity. परिवारामध्ये एकी, परिवारामध्ये ऐक्य याविषयी. It's speaking about husbands and wives and their नवरा, relationships and the बायको, families. त्यांच्यातलं नातं, मुलं बाळ, तो परिवार त्याविषयी लिहिलंय. Amen. Amen. If we want our families to be blessed, आपली जर इच्छा असेल की आपले परिवार खरोखर आशीर्वादित we व्हावे have to come under the covering of God. तर देवाच्या आवरणाखाली यावं लागेल आपल्याला. Some of the blessings of some people have stopped long back काही लोकांचे काही आशीर्वाद फार पूर्वी थांबले. because there is no unity between husbands and पण wives. नवरा बायकोमध्ये एकीच नाहीये, त्याची एक तरा हिची दुसरी तरा. If you have any kind of misunderstanding, patch it up. तुम्हा नवरा बायकोत जर काही गैरसमजूत झाली तर मी जसं अगोदर म्हटलं, रात्री झोपायच्या आधी हिशोब उरका.
Why? का? So that the blessings will flow. की देवाचे आशीर्वाद आपल्यावरती व्हायला हवेत. Blessings कशाला? have to flow. आशीर्वाद व्हायलाच हवेत आपल्या जीवनावर. Amen. आमेन. We have to discard all selfish behavior. आणि स्वार्थी स्वभाव सगळा आपल्याला काढून टाकावा लागेल We need to be open to each other. आणि एकमेकांना उघडं राहावं लागेल Stop hiding necessary information. आणि गरजेची माहिती जी एकमेकांना दिली गेली पाहिजे ती लपवायची नाही. गरजेची माहिती Yes. लपवायची नाही. Something which is necessary, share हो, it. काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत ज्या सांगितल्या गेल्या पाहिजे त्या एकमेकांना सांगितल्या ते लपवून काय फायदा. Some of the husbands, काही नवरे they don't share anything with their wives. बायकोला काही सांगत नाहीत. घरी आले की असं गपगुमान And then when they die, आणि वारल्यावर the wife doesn't know also whether he has bought property बिचाऱ्या or बायकोला land or काही what, पत्ता or नाही. where are the papers, which bank has the papers. Nothing she knows. समजा नवरा वारला तर बिचारा बायकोला काही माहित नसतं की बाबाचं काय काय होतं, कुठल्या बँकेत होतं, काय आहे काय नाही, घेतलंय नाही घेतलं, कागद माहित नाही, काय 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 माहित नाही. Yes. असं नको ना. My father never shared it with my mother. माझ्या वडिलांनी पण ना माझ्या आईला कधीच काही सांगितलं नाही. हे असं सगळं म्हणजे की मी हे घेतलंय ते घेतलंय वगैरे. We had to search it out. आम्हाला शोधून काढावं लागलं. We had a huge land, मोठी जमीन होती आमची but we had no food at home पण घरात खायला अन्न नव्हतं. because we didn't know where the papers are. कारण माहितीच नव्हतं की जमिनीचे कागदपत्र कुठे आहेत. And the papers were there with my uncle. आणि कागदपत्र होते काकांकडे. And uncle would not share all the details. आणि काका का आम्हाला सगळे तपशील सांगायला तयार नाही. We had such tough time. असे अवघड दिवस गेले. Only after marriage I got that land. आणि विवाह केल्यानंतर म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं त्यामध्ये घुसून मग ती जमीन वगैरे त्याचे कागद वगैरे सर्व काढून पुढे विल्हेवाट लावली. Say, husband should share it. तर नवऱ्यानी बायकोला ना Sometimes, the husbands think, the wives are very foolish. कधी कधी नवऱ्यांना असं वाटतं बायको म्हणजे बावळट. No, हो का? some of the wives लग्न are very करताना clever. नाही वाटलं असं बायको They म्हणजे are very बावळट. clever. Some wives are very clever. काही बायका हुशार असतात असं नाही Amen. काही. काही बायका मी तर म्हणते पुरुषांपेक्षा हुशार असतात Praise God. And it is good. आणि चांगलंच आहे. So we husbands can take a back seat on many म्हणजे things. कधी कधी नवरे काही गोष्टींमध्ये मागची बाजू घेऊ शकतात की ये मेरी कॅप्टन है कर लेगी Amen. ऐसा क्यों नहीं जरूर. Another thing, अजून एक since we stayed alone, आम्ही एकटे राहिल्यामुळे we always say me, my, I, आपण mine. आपण कसं असतं कसं झालेलं आहे आता म्हणजे एकटे एकटे राहिल्यामुळे ना आपल्या बोलण्यात मी माझं हे फार असतं. After marriage also we continue. आणि मग लग्नानंतर सुद्धा आपलं मी Me, माझं my, मी mine. माझं I. मी माझा. No. Nahi. After marriage you should change. लग्नानंतर भाषा बदलायला हवी. Ours. आपलं. Amen. आमेन. It's all ours. सगळं आपलं आहे अशी भाषा लग्नानंतर व्हायला हवी. आमेन. Amen. आमेन. All that me, mine should go. ते सगळं मी माझं गेलं पाहिजे. And love is sacrifice. आणि प्रेम प्रीती त्याग आहे. Amen. प्रीती त्याग आहे ना. शादी का लड्डू When the marriage खाए वो is, पछता है when there नहीं is खाए वो भी पछता है. when there is marriage anniversary or birthdays, remember those लग्नाचे days. वाढदिवस ज्या दिवशी आपलं लग्न झालं का एकमेकांचे वाढदिवस कधी विसरायचे नाही ते लक्षात ठेवा. Amen. Say, I will buy something for you. काहीतरी मी तुझ्यासाठी विकत घेणार असं ठेवा. The wife said, I will buy for you. now." बायकोनी पण मग No, I will त्यावेळेला buy. मी घेणार Then they तुमच्यासाठी both fight काहीतरी. then. मग दोघं त्यावरनं भांडतील आणि परत आपल्याला भांडायला तर वेळच लागत नाही. हमको फाईट करने तो टाइम ही नहीं लगता. आम्ही ते झिंजा उपटायला तयारच असतो. तसं And नाही in the home also- काम डाऊन. In the home also, don't have favorites. घरामध्ये पण आवडते नावडते घेऊ नका. Let not one be Jacob, another one be Esau. एक याकोब दुसरा एसाव असं स्वतःच्या पोरात खेळायची गरज नाही बरं. तू जितेत सगळी. Amen. 1 Corinthians 4, 6 and 7. 1 करीन 4, 6 आणि 7. Bible says, Paul is saying, I have used Apollos and myself as examples to illustrate what I have been saying, that you must not have favorites. You must not be proud of one of God's teachers more than the other. For what makes a distinction between you and someone else? And what do you have that grace has not been given to you? And if you have received it as a gift, why do you boast as though there is something special about you? 1 करीन 4 अध्याय 6 आणि 7 मध्ये पॉल म्हणतो, भावांनो मी तुम्हा करता या गोष्टी दाखल्याने स्वतःला व अपोलोला लावून घेतल्या आहेत, यासाठी की जे लिहिले आहे त्यापेक्षा अधिक काही मानू नये असे तुम्ही आम्हावरून शिकावे. म्हणजे तुमच्यातील कोणी एकाने एकासाठी दुसऱ्या विरुद्ध फुगू नये. कारण तुला इतर लोकांहून वेगळा करतो तो कोण, आणि तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे. पण मग तुला दिलेले असता तुला दिलेले नाहीये
असा अभिमान तू का बाळगतो? See, couples should develop a strong link and stay together in all their drives, in all their accomplishment, in health and sickness, in poverty and riches, they should stay together. पती पत्नी हे जे जोडपं आहे ना, या जोडप्याने सुखात दुःखात सगळ्यात एकत्र राहायला पाहिजे. Songs of Solomon puts it this way गीत रत्नात असं लिहिलेलं आहे, in first chapter, 14th verse. पहिला अध्याय 14व वचन, My beloved is a bouquet of flowers in the garden of En-Gedi. माझा प्रियकर फुलांचा गुच्छ आहे एनगदाय बागेतला. Praise God. आमेन. In Songs of Solomon 2:16, आणि गीत रत्न 2:16, my beloved is mine and I am his. He feedeth among the lilies. मी माझ्या प्रियकराची आहे, माझा प्रियकर माझा आहे आणि तो मला फुलांमध्ये ठेवतो, खाऊ घालतो. Praise God. आमेन. Couples should always yield to God through obedience to his word. जोडप्यांनी नेहमी देवाच्या शब्दाद्वारे आज्ञा पालनात राहायचं. Always say yes to God's will. नेहमी देवाच्या इच्छेला होकार द्यायचा. Like David said, जसं दावीद बोलला, I have hid your word in my heart तुझा शब्द माझ्या हृदयात मी लपवून ठेवला that I might not sin against की you. माझ्याकडनं तुझ्या विरुद्ध पाप होऊ नये. Yes, Psalm 119 verse 11. स्तोत्र 119 त्यातलं 11वं वचन, I have hid your word in my heart. तुझा शब्द माझ्या हृदयात मी लपवलाय. Amen. Amen. The flesh must give way to the spirit. या देहाने आत्म्याला मार्ग दिला पाहिजे. Amen. Amen. And intentionally you should make your marriage to work. आणि मुद्दामून तुम्ही तुमचा विवाह असा चालता कार्यरत ठेवला पाहिजे. त्याच्या- Intentionally. मुद्दामून It will not happen on its own. हे असं आपोआप होणार नाहीये. There are some things you have to do intentionally. काही गोष्टी ना मुद्दामून करायला लग्नाचे गाडे प्रपंचाचे गाडे आपोआप चालत नसतात. ते मुद्दामून चालवायचे, व्यवस्थित चालवायचे. Amen. आमेन. Because Correct. a successful marriage requires a lot of commitments and adjustments. यशस्वी लग्नामागे खूप सारे करार आणि खूप सारी ऍडजस्टमेंट करायला लागते. Some of the things you should behave as though you didn't hear it. आणि काही गोष्टींमध्ये असं राहायचं की मी ऐकलंच नाही. Yes. Sometimes your spouse may say something which you may not like it, but you have to behave as though you didn't hear it. कधी कधी तुमचा नवरा किंवा तुमची बायको असं काहीतरी बोलेल जे तुम्हाला आवडत नसेल, पण आपण ऐकून पण नाही ऐकल्यासारखं करायचं. Forgive them because they are your own. क्षमा करून टाकायची, कारण ते आपले स्वतःचे आहेत. They are ते कुठले your कोण? own. स्वतःचे आहेत आपले, ते बाहेरचे आहेत का कोणी? You become one flesh. एक देह झालोय ना आपण आता. Amen. Nobody hates his own body स्वतःच्या शरीराचा कुणीच तिरस्कार करत नाही, because कारण the woman is the part of your body. स्त्री त्या पुरुषाच्या शरीराचा भाग आहे. The rib was taken from Adam. फासवी आदामातून बाहेर काढली. Out of that rib, a woman was made. त्या फासळीतून स्त्री तयार करण्यात आली. Husband and wife are more closer than a son and mother's खरं relationship. म्हटलं तर नवरा बायकोचं नातं या जगातल्या सगळ्या नात्यांपेक्षा जवळचं आहे. मुलगा आणि आई या नात्यापेक्षाही जवळचं नातं नवरा बायकोचं आहे. Yes. Because the child is born in the womb. कारण की ते लेकरू ओटी पोटात जन्माला येतं. Husband and wife are one flesh. नवरा बायको एक देह आहेत. And so Jesus said nobody hates his own flesh. And आणि- Paul said nobody hates his own flesh. पॉल म्हणालेला आहे, कोणी आपल्या स्वतःच्या देहाचा तिरस्कार करत He नाही, nourishes it and cherishes तर it. स्वतःच्या देहाला सगळे जपतात, सांभाळतात. Amen. Amen. Ecclesiastes 9:9. उपदेशक 9:9. Live joyfully with the wife whom thou lovest all the days of the fleeting life which he has given thee under the sun, all the days of thy vanity, for that is the portion in this life and in thy labor which thou takest under the sun. उपदेशक 9वा अध्याय 9 वचन, तुझ्या व्यर्थतेच्या आयुष्याचे जे दिवस त्याने तुला सूर्याच्या खालती दिलेले आहेत, त्या तुझ्या व्यर्थतेच्या सर्वच दिवसात तुझी बायको जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपले आयुष्य घालव, कारण आयुष्यात आणि तू ज्या आपल्या उद्योगात सूर्याच्या खालती श्रम करतोस त्यातही तुझा वाटा हाच आहे. Praise God. आमेन. Enjoy one another एकमेकांचा आनंद घ्या, because this is the first and only and last chance that you have. कारण की हा पहिली आणि शेवटची आणि एकच संधी तुमच्या हातात आहे. Because in heaven this kind of union is not there forever. कारण स्वर्गामध्ये विवाह नावाची संस्था नाहीये. So just enjoy this fleeting life of marriage. तर विवाहाचा हा जो काळ आहे, जीवन आहे, त्याचा आनंद इथेच लुटा. How long are we going to stay together?
किती दिवस आपण एकत्र राहणार आहोत? Not many हा? years. नवरा बायको असे किती दिवस एकत्र राहणार आहेत? So much less time we have. एक तर आपल्याकडे आयुष्य कमी, वेळ कमी. So enjoy each other's company. ते एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्या. Why waste it with fights? वाया कशाला घालवायचा तो काळ एकमेकांशी भांडून? Because there are only two institutions that the devil is after. कारण दोनच संस्था आहेत ज्याच्या मागे सैतान हात धुवून लागलाय. One is marriage institution, एक विवाहाची संस्था, second is church. दुसरं चर्च. These two institutions the devil is after. या दोन संस्थांच्या मागे सैतान हात धुवून लागतो, गोंधळ घालायला येतो. It will require a daily sacrifice, तर दररोज त्यामध्ये आपल्याला त्याग करावा लागेल, commitment, करार लागेल, prayer, प्रार्थना लागेल holding the Bible in its highest esteem. आणि बायबलला अगदी वरचं स्थान देऊन जगावं लागेल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Fifth point. पाचवा मुद्दा, Why marriages fail? विवाह का अपयशी होतात? Bible says, बायबल म्हणतं trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने प्रभूवर विश्वास Lean ठेव. not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नको. In all your ways acknowledge him. तुझ्या सर्व मार्गामध्ये त्याची जाण ठेव, He shall direct your path. म्हणजे तो तुझ्या मार्गाला मार्गदर्शन करेल. Proverbs 3, 5 and 6, you all know नीतिसूत्र it. 3, 5 आणि 6 तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. Marriages fail when the principles of God that sustain marriage in scriptures are not upheld. विवाह का अपयशी होतात? कारण विवाहा संबंधीनं बायबलमध्ये जी तत्व घालून दिलेली आहेत ती तत्व त्या विवाहात पाळली नाहीत, तर ते विवाह अपयशी होतात. Are you getting me? कळतंय का मी काय When म्हणतो? you don't uphold the Bible, that marriage will fail. बायबलला जर तुम्ही मान दिला नाही विवाहामध्ये तर तो विवाह अपयशी होणार. Whether it is man or woman. मग पुरुष असो स्त्री असो. Some time ago, काही I दिवसांपूर्वी got so bothered about the increased rate of marital failure. मला इतकी काळजी व्हायला लागली की लोकांच्या विवाहांमध्ये जे अपयश येत आहे, घटस्फोट जे दर दिवसाला वाढतायत, Especially in our generation, आणि खास करून आपल्या पिढीमध्ये हे जे मी बघतो अलीकडे की विवाह टिकत नाहीयेत, that I began to inquire with God. की मी देवाला चौकशी करायला लागलो की असं का I होतंय? asked the Lord, what is this, Lord? मी प्रभूला विचारलं की प्रभू असं का Why do चाललंय? we have so many of the marital failures in our का generation? इतके विवाह अपयशी होत आहेत आमच्या या पिढीत? And as I inquired from God, आणि प्रभूला जसं मी प्रार्थनेत विचारलं, He started showing me the reasons why marriages fail. प्रभूनी मला काही कारणं दाखवायला सुरुवात केली की लग्न अपयशी का होतात. He said, one major problem, आणि प्रभू मला म्हणाला एक महत्वाचा प्रॉब्लेम one major reason why marriages fail आणि महत्वाचं कारण की ज्या कारणापायी विवाह अपयशी होतो, is that all marriages don't have their root in God. हे सगळ्या विवाहांमध्ये विवाहाचं मूळ ते देवात ठेवत नाही. Not all marriages have their root in God. हे सगळ्या विवाहांचं मूळ देवात नसतं, म्हणून काही विवाह अपयशी ठरतात. Many people, they make their marital decisions without involving God. अनेक लोक काय करतात, विवाहाचा निर्णय घेताना त्यामध्ये देवाला घेतच नाहीत. After they have some problems in the marriage, they will be coming and bombarding you every day to pray. आणि मग विवाह करून टाकतात आणि विवाह केल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला की मग येऊन तुम्हाला रोज सांगतात की प्रार्थना करा, प्रार्थना करा. Before marriage, you have to involve God. विवाह अगोदर तुम्ही देवाला त्यात घ्या ना बेटा. Bible says, बायबल म्हणतं Ecclesiastes ना, 12:1. उपदेशक 12:1 मध्ये लिहिलंय, Remember your Creator in the days of your youth. हे तरुणा तुझ्या तारुण्यात तुझ्या निर्माणकर्त्याला स्मर. And so anything you do without involving God is a signature for failure. तर देवाला न गुंतवता आयुष्यात तू जे काही करशील मग त्यात विवाह सुद्धा आला No, but Pastor, they तो got अपयशी married. होतो. But Pastor, they got married in church. नाही पास्टर, पण त्यांचं चर्च मध्येच लग्न झालं, मग असं कसं? Some get married in church because their parents force them to get married काही in the लोक church. चर्च मध्ये लग्न करतात का आई बाप त्यांना बळजबरी करतात म्हणून करतात, Or because one of the spouse is a church member who loves the church. किंवा कोणी एक जीवन साथीदार त्यातला मुलगा का मुलगी अशी असते की ज्याला किंवा ज्याला आपलं चर्च फार आवडत असतं तर त्या चर्च मध्येच करायचा हट्ट करतात. Say, and so they say, "Acha, तुझं ऐकतो मी चर्च मध्ये करायचं का? चला करू." Immediately you should realize this fellow is not made for me. मग तुम्हाला लगेच तिथल्या तिथे कळायला हवं की हा माझ्यासाठी बनलेलाच नाहीये. I'm going to speak for the singles once. एकदा ना मी सभा घेणार आहे, जे एकटे एकटे आहेत ना, Hold a ज्यांची meeting for me. I लग्न will. अजून झालेली नाही आहेत, मुलं मुली, त्यांची सभा मी भरवणार आहे. भरवा म्हणजे कोणीतरी पुढाकार And that's why the marriage collapses. म्हणून हे विवाह सगळे ढासळतात. Some don't want to get married in the church only. काही लोकांना चर्च मध्ये विवाहच करायचा नसतो, चर्च मध्ये नाही पाहिजे.
Like in the world, the people get married in the helicopter, under the sea, मग अलीकडे on the जगात tree. काही चालतं, जगात काय काय चालतं अलीकडे, समुद्राखाली काय विवाह करतात, हेलिकॉप्टर मध्ये काय करतात, काही करतात, म्हणजे On त्याला the काय mountain, they get married. डोंगरावर काय Somewhere करतात, there, they corner in the garden. कुठं तरी And then- प्रपोज मी देअर काय करत होती, And then after 1 year, they are back home. आणि वर्षानंतर परत घरी, एका वर्षानंतर परत घरी, वर्षानंतर नाही एका वर्षानंतर परत घरी. The second reason is, दुसरं कारण I saw that most marriages today fail because the foundations of those marriages मी पाहतो की जास्तीत जास्त विवाह आज अलीकडे अपयशी ठरतात कारण की त्या विवाहाचा पाया are not pure. शुद्ध नाही, त्यात भेसळ आहे. All kinds of relationship they have brought it for before the marriage and they bring it into their marriage. सगळ्या पद्धतीची नाती विवाह अगोदरची विवाहात सुद्धा घेऊन येतात. Amen. आमेन. They भेसळ. don't realize the old knots have to be cut before Ah. new knots have to be made. त्यांना कळत नाही जुन्या गाठी तोडल्या पाहिजेत नवीन गाठ बांधायच्या अगोदर. Without breaking those old knots, don't get tied up with new knots. जुन्या गाठी तोडल्याशिवाय नवीन गाठ बांधायला जाऊ नको. Amen. Amen. They tie this new knot without releasing the old knot. अरे नवीन गाठ बांधताय, जुन्या गाठी अजून तशाच आहेत. Some of the men have old friends काही पुरुषांचे जुने मित्र असतात where they used to go and party. जिथे जाऊन ते पार्ट्या करायचे एकेकाळी. After marriage also they again dump into the house. मग They bump in the house. लग्नानंतर सुद्धा ते सगळे मित्र घरात येतात. चला आपल्याला जायचं आज रात्री. असं You are married. पाहता तुझं लग्न झालंय, You are married. लग्न झालंय तुझं आता, असं कधी काय घुसायचं. Amen. Third reason is, तिसरं कारण I also realized मला हेही that कळलं many other marriages fail because the couples don't practice the foundational principles of the word of God regarding marriage. अनेक विवाह अपयशी ठरतात अलीकडे कारण की जोडपं जे आहे ना ते विवाहाविषयीनं बायबलमध्ये जी तत्व घालून दिलेली आहेत ती पाळतच नाही. They don't read Ephesians 5:20 to 24 इफिस or 5 25. इफिस 5:20 पुढे वाचतच नाही ते लोक. Husbands love their की wives. नवऱ्याने आपल्या बायकोवर Wives, प्रेम be करा, submissive to your बायकोनं आपल्या husbands. स्वतःच्या नवऱ्याच्या अधीन राहा. And so marriages fail when the principles of God that sustain marriage in scriptures are not upheld. आणि म्हणून मग ही विवाह असले विवाह किंवा लग्न अपयशी ठरतात कारण देवाच्या वचनामध्ये लग्नाविषयीनं जी तत्व घालून दिलेली आहेत त्या लग्नाला एक पाठिंबा द्यायला, आधार द्यायला ती तत्वच ते पाळत नाही. They don't want the Bible. They say we have education. त्यांना बायबल नकोच आहे, ते म्हणतात आमच्याकडे शिक्षण आहे, Money will keep us together. पैसा आम्हाला एकत्र Love ठेवेल, will keep us together. प्रीती आम्हाला एकत्र ठेवेल. No. नाही नाही Even नाही. love often will not keep it together if there is no foundation of God with you. बऱ्याच वेळेला लव प्रेम सुद्धा एकत्र ठेवणार नाहीये तुम्हाला जर देवाच्या वचनाचा पाया नसेल तर. Because कारण that honeymoon period is for some years. हनीमूनचा काळ काही वर्ष असतो, After that, त्याच्यानंतर you start getting old also. वय पण वाढतं ना, That love will not keep you together. मग ती प्रीती काय एकत्र ठेवणार आहे का. Commitment. करार. Because every time it is not just a imagica in our life. कारण दरवेळेला काय इमॅजिकाचे राईड आहेत का आपल्या आयुष्यात, डिझनी आहे का. Say, हा there are responsibilities at जबाबदाऱ्या home. असतात When children घरामध्ये. come, there are more added मुलं बाळ झाली responsibilities. की अजून जबाबदाऱ्या You have to वाढतात. take care of them, मुलांना सांभाळा, groom them, send them to school. त्यांच्या चांगले संस्कार घाला, शाळेत पाठवा. Amen. आमेन. And for many, forgiveness is become an old school now. आणि अनेक लोकांसाठी क्षमा म्हटलं तर त्यांना असं वाटतं की ते तुम्ही ते There is no forgiveness in that जुनं marriage. पुरातन सांगू नका, तुमचे ते जुने संस्कार सांगू नका. अलीकडे विवाहांमध्ये क्षमा राहिलीच नाही कारण त्यांना असं वाटतं हे ओल्ड स्कूल मधले There is no respect for one another. आदर नाही एकमेकांसाठी, कसंही बोलतात Apostle एकमेकांशी. Peter says, Sarah called her husband Lord. अरे प्रेषित पेत्र म्हणाला सारेना आपल्या नवऱ्याला प्रभू अशी हाक मारली. There was respect हो, between them. एवढा आदर होता एकमेकांमध्ये त्या काळी, And there is no एकेकाळी. fear of God. देवाचं भयच नाही आज. So as we embark in this new kind of thinking, तर नवीन पद्धतीच्या विचारधारेमध्ये जसं आपण आता जातोय, commit your ways, commit your life to God. जरा स्वतःचे मार्ग, स्वतःचं जीवन धडधाकड व्यवस्थित देवाला दे. You have to hand over your life to Him. जीवन देवाला द्यायला लागेल. If you are running your own life and marriage life by your own strength and wisdom, you have to now commit them all to God. स्वतःच्या शक्तीवर आणि ज्ञानावर तुझं जीवन आणि तुझं लग्न हे सगळं तू चालवत होतास आजपर्यंत, तर ते सोडून तुला ते सगळं आता देवाच्या हातात द्यावं लागेल. He will show you the right way. कारण देव तुला योग्य
योग्य मार्ग दाखव Lord, lead me, Lord. की प्रभू तुम्हाला चालव Guide me, Lord. प्रभू तुम्हाला मार्गदर्शन कर Guide me to the right person to marry, मला Lord. योग्य व्यक्तीकडे घेऊन जा की ज्याच्याशी मी विवाह करायचा आहे Today, many people are in a hurry to get married. आज अनेक लोकांना लगीन घाईचं आहे म्हणजे लवकर लवकर लग्न करायचं आहे And then they repent at leisure. आणि मग आरामाने पश्चाताप करत बसतात Amen. डोक्याला हात मारून They want to marry because their friend said this is the right girl. लग्न करायचं मित्र म्हटला ही मुलगी बरोबर आहे Why that friend said this is the right girl, only he knows. तो मित्र असं का म्हटला ही मुलगी बरोबर आहे ते फक्त मित्रालाच माहित Amen. आमेन He doesn't look. My No. friend said. तो My नाही friend बघत आहे. suggested you. तो स्वतः नाही काही तपासत माझ्या मित्राने मला असा प्रस्ताव दिला की मी तुझ्याशी लग्न करा म्हणून मी लग्न करते. हो का Can you imagine? I'm saying all this through experience. हे सगळं अनुभवातनं सांगतोय मी मित्रांनी सल्ला दिला माझ्याशी लग्न करावं And so they- मित्राशीच कर See, they want to marry in their own way and bring it to God for approval and endorsement. स्वतःच्या रीतीनं हवं तसं करायचं आणि मग देवाला म्हणायचं मार शिक्का God doesn't आणि operate करा that way. घोषित आम्हाला मिस्टर अँड मिसेस हो का Before marriage, you have to dedicate your life to God. असं नसतं लग्न अगोदर मुलांनी मुलींना आपलं जीवन प्रभूला समर्पित करायलाच हवं Some will say, but God is very slow, काही लोक Pastor. म्हणतील नाही पण देव ना फार हळू काम करतो मला घाई आहे मला कसली एवढी घाई घाई आहे एवढी ती कसली घाई आहे See, but when God seems to be slow, He gives you the best. आणि देव तुला जेव्हा असं वाटतं की देव फार हळूहळू देतोय देव उत्तम ते देतो ना पण Some of the things which are fast are failing. हो काही गोष्टी ज्या पटकन येतात त्या अपयशी ठरतायत See? So, वडापाव वगैरे सारख्या always remember, नेहमी लक्षात ठेव marriages fail when the principles of God that sustain marriage in Scripture is not upheld. विवाह अपयशी होतात कारण की विवाह संबंधीनं देवाच्या वचनात जी तत्व दिलेली आहेत त्या तत्वांना ते आधारासाठी पाठिंब्यासाठी घेत नाहीत म्हणून विवाह अपयशी होतात Husband and wife should join the same church. नवरा आणि बायको एकाच चर्चचे मेंबर पाहिजेत What is the use? नाहीतर काय फायदा They come holding hand together, one goes to one church, Oh. another goes to another church. दोघं एकत्र हात धरून येतात आणि मग मधु इथे आणि चंद्र तिथे See? कैसे जमेगा Go to one church. एका चर्चला जा मग ते तारे होतील ते कुठे जातील And so children will not know where I should go. मग मुलांना कळणार आहे का तेच ते तारे तारे जमी पर ते कुठे जातील मग They'll say, should I go with father or should I go with mother now? त्यांना मग असं होईल ना आता आई बरोबर आईच्या चर्चला जायचं का बापा बरोबर बापाचं चर्च गाठायचं And tomorrow the husband says, मग उद्या उठून समजा नवरा my म्हणाला church people are coming home. माझ्या चर्चचे लोक घरी येत आहेत She says, असं आहे का? ती मग म्हणते- माझं लोक मी कधी आणायचं हो मग? असं नाही पण मी आणतो त्या दिवशी आणायलाच हवेत का परत तिथून सुरू See? माघार घ्या हो And so तुझं there's a शरण lot of आले problem then. मग समस्या होतात And then somebody comes ringing the bell. मग कोणी बेल वाजवली And then the wife says, no, please go. I don't know who you are. मग बायको म्हणते तुम्ही कोण मला नाही माहिती तुम्ही कोण जा अरे मी चर्चचे एल्डर आहे. अरे तुमचा मी- नवरा जिथे हो. येतो ना त्याच्या चर्चचे मी एल्डर आहे. तुमचे मिस्टर ज्या चर्चला येतात त्या चर्चचा मी एल्डर आहे असं काय म्हणताय तुम्ही जा म्हणून The husband said, okay, मग नवरा म्हणतो let her elder come. आता तिच्या चर्चच्या लोकांची पार्टी ठेवू देईला मी दारावरच पाठवून देतो बघ मी म्हणते एवढे हे सगळे नसते उद्योग करायच्या ऐवजी Be in one एका church. चर्चचे मेंबर राहायला तर काय Children हरकत should आहे be का? together. का हरकत आहे मुलं बाळ नवरा बायको एका चर्चचे And you will मेंबर know also how your children are हे faring. कसं आपल्या नजरेसमोर आपल्याला आपली मुलं बाळ वाढताना दिसतात Praise God. हो की नाही? Husband and wife can sit together, नवरा बायको एकत्र बसू शकतात pray together, agree प्रार्थना एकत्र together. करू शकतात सहमत एकत्र करू शकतात Then you can go home and say, आणि मग घरी जाऊन तुम्ही म्हणू शकता Pastor said, पास्टर असं बोलले होते wife submit to your हो, husband. की बायकांनी आपल्या नवऱ्याच्या अधीन राहायचं पास्टर असंही म्हटले होते की नवऱ्याने येशूनी जसा जीव दिला तसा बायकोसाठी जीव द्यायचा होता हालेलुया. Amen. Praise आपल्याला पण God. वचन माहित पाहिजे वचनाला दार लावतं Amen. Thank you, Jesus. असं नाही गंमत करून आपण पॉइंट पोचता करतोय शिकून घ्या Thank you, Father. Thank you, Lord. There are other areas I would like to speak on finances, how to run finances in the family. बाकी पण काही भाग आहेत जे मला बोलायचे आहेत
की विवाहामध्ये पैसा अडका कशा पद्धतीनं आपण बाळगायचा वापरायचा So those areas also I'm going to touch maybe later on. आणि ते भाग सुद्धा सगळे मी नंतरून घेईन कधी कधी. Right now, आता या वेळेला let us invoke God's blessings on our families. देवाचे आशीर्वाद आपापल्या परिवारावरती आपण मागूया. Amen. Amen. If you have come together as a family today, जर आज तुम्ही ॲज अ फॅमिली एक परिवार म्हणून चर्चला आलाय if you are together, आणि एकत्रच आहात बसलेले hold hands and agree. तर हात धरा आणि सहमत प्रार्थना करा. Because the devil hates it कारण सैतानाला हे आवडत नाही. when husbands and wives hold hands. नवरा बायकोनं हात एकत्र धरले ना की सैतान त्याचा तिरस्कार करतो. He wants separation. सैतानाला विभक्तच He करायचं. wants the marriage to break. सैतानाची इच्छा आहे की लग्न तुटावं He wants as much divorce he can have on this earth. आणि सैतानाला जेवढं जमेल तेवढे घटस्फोट या पृथ्वीवर करायचे. But we want to prove to him, पण आपल्याला सैतानाला सिद्ध करून दाखवायचं आहे. my God will keep us together. माझा देव आम्हाला एकत्र ठेवेल. We will stay together. आम्ही एकत्र राहणार. We will die together. आम्ही एकत्र मरणार. We will be taken up in rapture आणि together. स्वर्गारोहणात आम्ही एकत्र जाणार. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Even if your spouse does not agree with you, आणि जरी तुमचा नवरा किंवा बायको तुमच्याशी सहमत करत नसले you walk straight. तुम्ही सरळ चाला. God will stand for you. देव तुमच्या बाजूने उभा राहील. It's not that God will be more lenient to a woman and less lenient to a man. असं No. काही नाहीये की देवबाप स्त्रीची बाजू जास्त घेणार आणि पुरुषाची बाजू जास्त घेणार नाही. असं Those काही who are नाही. right, he will stand by जे them. बरोबर आहेत त्यांच्या बाजूने देव उभा राहील. मग तो पुरुष असो नाही तर स्त्री असो. Are you getting me? कळतंय ना? Whoever separates and lives separately, जे कोणी वेगळे होतात वेगळे राहतात God is not going to be with them देव त्यांच्या सोबत राहणार नाहीये. unless there is a real हा, genuine अगदी problem. म्हणजे खरं असेल काहीतरी कारण असेल तर मग गोष्ट वेगळी. Amen. पण Every आपल्या- case is different. तर मग ती केस वेगळी. पण उगीच काहीतरी कारणाने वेगळं व्हायचं तिथं देव नसणार. See, I have heard of some husbands, they go home and because the wives separated from them because the husbands were not behaving properly. मी ऐकलं की काही नवरा बायको वेगळे झाले कारण की नवरा व्यवस्थित वागत नव्हता बायकोशी. But later he repented पण मग नंतर नवऱ्याने पश्चाताप केला and he wants his wife to come back. आणि आता त्याची इच्छा आहे की त्याची बायको त्याच्याकडे परत यावी. But the wife does not know he has changed. पण आता बायकोला माहित नाहीये की हा नवरा माझा आता बदललाय. Somehow he has to get her attention that he has changed. कसं तरी करून त्याने तिला हे कळवायचं की मी आता बदललोय. मी पूर्वीसारखा राहिलेलो नाहीये. And God will stand by you. आणि देव तुमच्या बाजूने उभा राहील. God will change that person's heart for देव you. त्या व्यक्तीचं हृदयच बदलून टाकेल तुझ्यासाठी. There is power in love. प्रेमात सामर्थ्य आहे बेटा. There is power in love. प्रीतीमध्ये खूप सामर्थ्य आहे. Unless of course that lady does not want to come back only हा, and she's अर्थातच. gone into the world. त्या बाईनं अगदी नाही मी येणार परत असा निर्णयच केला असेल आणि अगदी जगातच निघून गेली असेल तर मग त्यात गोष्ट वेगळी. Always uphold marriage as a very important element in your life. नेहमी विवाहाला आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची बाब म्हणून सांभाळा जपा. More important than your work. अगदी तुझ्या नोकरीपेक्षाही जास्त तुझं लग्न सांभाळ. More important than your friends. तुझ्या मित्रांपेक्षा आणि मैत्रिणींपेक्षा जास्त तुझं लग्न सांभाळ. More important than your own children. तुझ्या स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त नवरा किंवा बायको सांभाळ. If you two stay strong, your children will stay strong. तुम्ही दोघं जर बळकट राहिला खंबीर राहिला तर मुलंही खंबीर राहतील. Amen. आमेन. Let's all pray. सगळ्यांनी मिळून प्रार्थना Let's take a करूया. worship चला song. Come. देवाला धन्यवाद. पास तेरे बैठा रहूं, सीने से मैं लगा ही रहूं. पास तेरे बैठा रहूं, सीने से मैं लगा ही रहूं. मेरे मसीह प्यारे प्रभु, हालेलुया. प्रेम किया जीवन दिया. मेरे मसीह प्यारे प्रभु, प्रेम किया जीवन दिया. करता हूँ प्रेम केवल तुझसे, तू ही है मेरा मन.
करता हूँ प्रेम प्रभु, करता हूँ प्रेम केवल तुझसे, तू ही है मेरा मनन। भजन करूं सारे जीवन, हो जाऊं तुझ में मगन। पास तेरे बैठा रहूं, पास तेरे बैठा रहूं, सीने से मैं लगा ही रहूं। पास तेरे बैठा रहूं, सीने से मैं लगा ही रहूं। मेरे मसीह प्यारे प्रभु, प्रेम किया जीवन दिया। मेरे मसीह प्यारे प्रभु, प्रेम किया जीवन दिया। करता हूँ प्रेम केवल तुझसे, तू ही है मेरा मनन। भजन करूं सारे जीवन, हो जाऊं तुझ में मगन। Thank you, Lord God. धन्यवाद माझ्या देवा. Father, there are many families here. देवप्पा, आज अनेक परिवार इथे आलेले आहेत. Each family has its own issues to be solved. प्रत्येक परिवाराला, प्रत्येक फॅमिलीला आपापले काही ना काही त्रास आहेत You know it all, oh आणि Father. तुला सगळं ठाऊक आहे. What they are going through, ही माणसं कशात न जात आहेत, their needs, त्यांच्या गरजा काय their आहेत, desires, त्यांच्या इच्छा काय आहेत, the issues that they are facing today काय गोष्टींना त्यांना तोंड द्यायला लागतंय, concerning their marriage, त्यांच्या विवाहाविषयीनं, concerning their families. त्यांच्या परिवाराविषयीनं You know it all, oh तुला God. सगळं ठाऊक आहे I देवप्पा. place these precious families into your hand. या मौल्यवान परिवारांना मी तुझ्या हातात देतो. I place the couples in your hand. सगळी जोडपी मी तुझ्या हातात देतो. I place the husbands and wives in your पती hand. आणि पत्नी मी तुझ्या हातात देतो. I place the families into your hand. परिवार तुझ्या हातात देतो And I pray आणि प्रार्थना in a करतो very special way, खास रीतीनं you touch them. तू त्यांना स्पर्श कर. Let your anointing be upon them. तुझा अभिषेक त्यांच्यावर असू दे. You come in that home. तू त्या घरात ये, Stay in that त्या घरात place. तू राहा, Lead them and guide them. त्यांना चालव, त्यांना रस्ता दाखव. Let love be in the topmost priority in that family. प्रीतीला त्या घरात, त्या परिवारात पहिलं स्थान असू दे. Let them each one honor the word of God. आणि त्यातला प्रत्येक जण देवाच्या शब्दाचा मान करू दे. What you have written concerning marriage in your word, let it be having the highest respect in that family. तुझ्या वचनामध्ये विवाहाविषयीनं जे काही तत्व तू लिहून ठेवलेलं आहे, त्या तत्वाला, त्या शब्दाला, त्या विवाहात पहिलं स्थान असू दे. Let them not follow the dictates of the world, त्यांना जगिक रीतीनुरूप नको चालू देऊ, because that will always be a failure. कारण जगिक रीती नेहमी अपयशीच The ठरणार. world is going one side जग एका बाजूला कलंट आहे and your word is in a different side. आणि तुझा शब्द तर वेगळ्याच दिशेला आहे. And so, Father, तर देवबापा, we want to follow your word. आम्हाला तुझ्या शब्दामागे The चालायचं आहे. way you have established families, आणि ज्या दिवशी हे सगळे परिवार ज्या रीतीनं तू प्रस्थापित the केले, requirements are all mentioned in your word. सगळ्या गरजा तुझ्या वचनात लिहिलेल्या आहेत. And let each one of us uphold this word concerning तर marriage. आमच्यातला प्रत्येक जण विवाहामध्ये, विवाह संबंधीनं जे तुझं वचन आहे त्या वचनानुरूप And करू if we दे. follow it, आणि त्या मागेच आम्ही चाललो. I know we will have a successful married life. मला ठाऊक आहे आमचा अगदी यशस्वी विवाहित जीवन असणार आहे. Every devil सैतान which is playing in havoc in some marriages,
जो काही विवाहांमध्ये गोंधळ I घालतो command you in the name of Jesus. तुला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave them in सोड Jesus' name. त्यांना येशूंच्या नावात Leave them in Jesus' name. ते विवाह सोड येशूंच्या नावात Every small misunderstandings are leading to graver लहान misunderstandings. लहान गैरसमजुती मोठ्या गैरसमजुतीकडे घेऊन चालल्या The devil is just waiting सैतान वाटच to बघून आहे create rift in the की family. परिवारामध्ये फूट पाडायची There are families here. काही परिवार इथे असे They आहेत are finding little issues coming up. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी अशा वर डोकं काढताना You दिसतात devil, सैताना leave that home in Jesus' सोड name. ते घर येशूंच्या नावात Say, I will uphold the word of God concerning marriage. म्हणा विवाहाविषयीनं देवाच्या शब्दालाच मी धरून चालणार In the name of Jesus, येशूंच्या I नावात will cite the word concerning my मी marriage. देवाच्या शब्दाचीच बाजू घेणार In the विवाहाविषयीनं name of Jesus, येशूंच्या नावात I'm praying for my spouse now. मी माझ्या नवऱ्यासाठी बायकोसाठी आता प्रार्थना करत आहे You devil, सैताना leave my spouse in the name of सोड Jesus. माझ्या जीवन साथीदाराला येशूंच्या Leave नावात his life in the name of सोड Jesus. त्याचं जीवन येशूंच्या नावात Protect him, Lord. दे बाप्पा माझ्या जीवन साथीदाराला सुरक्षित ठेव Cover them by the blood of माझ्या Jesus. नवऱ्याला माझ्या बायकोला येशूच्या रक्ताखाली झाकून Let your ठेव. gracious hand be upon them. तुझा कृपाळू हात त्यांच्यावर असू दे Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बापा pray मी प्रार्थना both करतो husband and wife should prosper in the name of दोघे Jesus. नवरा आणि बायको येशूंच्या नावात समृद्ध झाले Both पाहिजे of them should attend the church. दोघेही मिळून चर्चला आले पाहिजेत Both of them should read the Bible every day. दोघांनी रोज बायबल वाचलं Both पाहिजे of them should pray every day. दोघांनी रोज प्रार्थना केली As पाहिजे a family, they should partake in the Holy Communion. परिवार या नात्यानं प्रभू भोजनात त्यांनी भाग घेतला पाहिजे As a family, they should go out for a vacation. परिवार या नात्यानं त्यांनी सुट्टी घेऊन कुठे फिरायला गेलं पाहिजे They should do everything as a family, आणि सगळं काही परिवार एकत्र ऍज अ फॅमिली केलं पाहिजे not independently. स्वतंत्र एकट्याने नाही Not independently. स्वतंत्र एकट्याने नाही And I pray, आणि मी प्रार्थना करतो bless my people, माझ्या लोकांना आशीर्वादित कर. bless their marriage, त्यांचे विवाह आशीर्वादित कर prosper their marriage. त्यांचा विवाह समृद्ध कर Let it be successful आणि marriage. तो विवाह And यशस्वी let विवाह there be होऊ दे. joy in that आणि त्या marriage. विवाहात आनंद Let असू there दे. be peace in that त्या marriage. विवाहात शांती असू Let दे. there be blessing in that त्या marriage. विवाहात आशीर्वाद असू दे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो म्हणून माझं ऐक Amen and amen. आमेन